चला, गुड आफ्टरनून. परत एकदा ऑनलाईनचे विद्यार्थी फक्त एकदा सांगा, आवाज क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ एकदा क्लिअर आहे का सांगा फक्त. मग आपण आजचं सेशन स्टार्ट करूया, ज्यात आपल्याला GS फाउंडेशनचा आजचा आपला टॉपिक आहे. GS फाउंडेशन म्हणून या वेने आपण स्टार्ट करूया. एव्हरीबडी डन. चलो ठीक आहे. यस, आता काल आपण पहिले एकदा परीक्षे स्वरूप समजून घेतलं. मग मॅडमचं सिलेबस डिकोडिंग सुरू होतं, ते अजून कंप्लीट झालेलं नाही आहे. ज्या वेनी ज्या डिटेलिंगनी मॅडम करतात आहे त्याला आणखीन लेक्चर्स लागणार आहे. तर मॅडम उद्या 11 वाजता ऑनलाईनला घेतील. आजचं जे सेकंड सेशन असणार आहे त्यात मॅडम इंडियन पॉलिटी इंट्रोडक्शन, इंडियन पॉलिटी काय होईल तिथनं स्टार्ट होईल. यस हर्षद, त्यानंतर गायत्री, अगेन तिथं असणारं यस बुद्धम. ओके, ऑल ऑफ यू करेक्ट. ठीक आहे. आज आपण बघणार आहे NCERT आणि स्टेट बोर्ड फाउंडेशन, ज्याला आपण म्हणतो GSचं फाउंडेशन म्हणतो मी, बेसिक जनरल स्टडीज, ज्यावर संपूर्ण आपला SSH सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहे आणि आपली प्री पण डिपेंड असणार आहे. नॉट ओनली द मेन्स पण अबाउट द प्रीचा पण जो GSचा भाग आहे तो ज्याच्यावर डिपेंड आहे तो फॅक्टर आपण काय करायचं इथं आता चेक करूया. हा इथं भाग लक्षात घ्यायचा आहे. त्याचं आजचं सेशन यस विकास आपण स्टार्ट करूया. मग आता जस्ट एक सांगतोय परत एकदा, जे ऑनलाईन यूट्यूब बघताय, काल आपलं UPSC MPSC परीक्षा स्वरूप झालं, सिलेबस डिकोडिंग झालं पण कंप्लीट झालेलं नाही, कारण की दीड तास सेशनमध्ये मॅडमचं झालं आहे की ते होणार नाही. उद्या 11 वाजता मॅडम एकदा यूट्यूबला लाईव्ह येतील. उद्या गुढीपाडवा, चांगला दिवस पण आहे. पण ठीक आहे, चांगल्या दिवसाचा संबंध नसतो, अभ्यासासाठी प्रत्येक दिवस हा चांगला असतो. ठीक आहे, अभ्यासासाठी तुम्ही मी मुहूर्त शोधू शकत नाही. एक फक्त म्हणजे विद्यार्थी दशेतली आपली एक मानसिकता असते, म्हणजे मी माझं पर्सनल उदाहरण, तुम्ही नसाल तसे, तुम्ही ॲडव्हान्स व्हर्जन आहात की प्रत्येक गोष्ट सोमवारपासून स्टार्ट करू, मग 1 तारखेपासून स्टार्ट करू, असं नसते. ज्या दिवशी घ्यायचं आहे तोच आपल्याला शुभ दिवस आहे अभ्यासाचा, हे लक्षात घ्यायचं आहे. पण ठीक आहे, भारतीय किंवा आपल्या परंपरेप्रमाणे आपण 3.5 मुहूर्तापैकी 2.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणतोय, तो एक मुहूर्त उद्याचा. पण आज आपलं काय असणार आहे, मी याचा स्टेट बोर्ड आणि कसं पक्क करावं याच्यावर भर द्यायचं टॉपिक्स मी दाखवणार आहे. बॅचवरती जी काय येईल PDF येईल, फक्त PDFला 1 दिवस लागेल. ती कन्सोलिडेट करतो, तुम्हाला सगळं दाखवतो, कारण की त्यात मी NCERT एका साईडला आणि एका साईडला टार्गेट फक्त स्टेट बोर्ड करणार आहे. माझं म्हणणं पहिले स्टेट बोर्ड तर पक्क करू ना. NCERT जबाबदारी संपूर्ण क्लास म्हणून आम्ही घेतोय, पण NCERT इंग्लिश आहे, वाचायला वाच जातं, ते सोडूनच द्यायचं. माझं म्हणणं स्टेट बोर्ड जरी केलं, तुमचं फाउंडेशन क्लिअर आहे अख्खा GSचा, त्याच्यावरून आपण पुढे एकदम धावू शकतो. इतकं चांगलं आपलं GS होईल, याचं पण मी सांगतोय तुम्हाला. मग त्यानंतर आजचं दुसरं लेक्चर मॅडमचं आहे, ते पॉलिटी, इंडियन पॉलिटी हा विषय इंट्रोड्यूस करतील, त्याचा सिलेबस वगैरे. उद्या परत मी भूगोल स्टार्ट के माझ्यासोबत, आणि भस्के सर दुसऱ्या सेशनमध्ये असणार इंडियन इकॉनॉमी, आणि मग परवा इतिहास, आणि मग सामान्य विज्ञान, असे आपले सेशन्स असणार आहे. ठीक आहे. सेकंड सेशन भारतीय अर्थव्यवस्था, हे 3:45 वाजता मॅडम लाईव्ह येतील, ते सुरू होईल तुमचं इंडियन पॉलिटी, हे पण इथं लक्षात घ्या. आता पहिला आजचं दीपक आहे इथं. दीपकचं काल दीपकला प्रश्न लागला, भेटलं तिथनं स्टार्ट करू. आज दीपकचं म्हणणं होतं की मला सर फर्स्ट अटेम्प्टमध्ये काढायची आहे, मी सगळी तयारी करतोय, तुम्ही जे म्हणताय त्या वेने मी पुढे जाणार आहे, बरोबर आहे. पण मला पहिल्या अटेम्प्टमध्ये पोस्ट निघाली पाहिजे. जे काही मी घरी कमिटमेंट केलेलं आहे किंवा घरच्यांच्या ज्या अपेक्षा आहे प्रत्येकाच्या असतात. आपण प्रत्येकजण घरी बोलतो की मला करायला बघायचं आहे, घरचे म्हणतात ठीक आहे, किती वर्ष करणार आहे, हा एक पहिला प्रश्न असतो. कधीपर्यंत करणार आहात, बरोबर ना, कारण की हे सगळं अनसर्टन आहे, कितीतरी वर्ष जातात. घरच्यांना एक तुम्हाला विश्वास द्यावा लागतं, आपल्याला तो इनपुट द्यायचा आहे. पण माझं म्हणणं इथूनच मी सुरुवात करतो, आणि मग मी आजच्या पुढच्या टॉपिककडे 2-4 प्रश्न, आणि याच वेळी तुम्ही सगळे जायचं आहे. यस ओके, यस शतीक्षा असेल, बरोबर आहे सर. कमेंटवर 25 स्ट्रॅटर्जी व्हिडिओ कधी घेणार फॉर न्यू एक्सपिरियन्स? घेतो लगेच घेतो, म्हणजे लगेच म्हणजे उद्या परवा येईल. उद्याच दिवस द्या. उद्या थोडा मला बाकीचे जुने पेंडिंग आहे विषय, ते रेकॉर्ड करून टाकायचे. मी तुमचं घेतो, बुधवारी घेतो. ठीक आहे, करेक्ट ना. सगळ्यांच्या अपेक्षा इथं आहे ना. आता फर्स्ट अटेम्प्टमध्ये पोस्ट निघेल का? कुठल्या अटेम्प्टमध्ये पोस्ट? जरी मी 2025 म्हणतोय, 2025 ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, पण मला या फर्स्ट अटेम्प्टमध्ये पोस्ट, आयदर मी राज्यसेवा करेल, मी कंबाईन करेल, मला पोस्ट पाहिजे पहिल्या अटेम्प्टमध्ये. मी पूर्ण 12 महिने प्रीपर्यंतचे, आणि तिथून मेन्सचे 4-6 महिने, म्हणजे 12-4 16-17 महिने मी पूर्ण इनपुट देतो. पण मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये पोस्ट निघेल का, निघू शकते का, त्याच्या शक्यता आपल्याला बघायच्या, चेक करून त्या इथं लक्षात घ्यायचं आहे. फक्त मी जे ऑनलाईनचे विद्यार्थी सांगा की जे लेक्चर लाईक्स नाही केलं, त्यांनी अजून लेक्चर लाईक नाही केलं, त्यांनी लाईक करा. फक्त तुमच्या लाईकवर बाकीच्या गोष्टी डिपेंड असतात माझ्या, त्या पण लक्षात घ्यायचं आहे. सो तेवढं यस होऊ शकतं. पण परत मी एक शब्द वापरतो बघा, निघू शकते. अभ्यास पद्धती इज मॅटर. अभ्यास पद्धती इज मॅटर.
मग ते अभ्यास पद्धती म्हणजे काय? कारण की आता तुम्ही डिसाईड करून आले सर मी वर्ष 2 वर्ष याच्यात इन्व्हेस्ट करणार आहे, म्हणजे तुम्ही वेळ तर फिक्स डिसाईड केली आहे ना की वर्ष 2 वर्षात मी दुसरा उद्योग करणार नाही, माझा एकच उद्योग असणार आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, एमपीएससीचा अभ्यास. हे तर तुम्ही स्वतः क्लिअर केलंय स्वतःला की आपण एवढंच करणार आहे येत्या पुढच्या वर्षात 2 वर्षात. क्लिअर आहे? मग जर तुम्ही इतका वेळ इन्व्हेस्ट करणार आहात, बरोबर आहे, मी म्हणेल तुमचे पुढचे 1 वर्ष किंवा पुढचं 2 वर्ष जर तुम्ही याच्यात इन्व्हेस्ट करणार आहात तर आम्हाला ॲश्युरिटी काय पाहिजे की आम्ही पोस्ट पर्यंत पोहोचलो पाहिजे. ही ॲश्युरिटी आहे का? ही ॲश्युरिटी कशी येणार आणि हे कसं शक्य होणार हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी एका शब्दात मला जर विचारलं, एका शब्दात मला सांगायचं झालं, मी एका शब्दात सांगतोय की अभ्यास पद्धती इज मॅटर. हे लक्षात घ्यायचं आहे. बरोबर बरोबर आहे. कुठेच नाही भेटलं. यस विकास एनसीईआरटीचा आता विचार करायचा नाही. मराठीत मी तुम्हाला ऑप्शन देतो. यार परफेक्ट स्ट्रॅटेजी यूज करून कन्सिस्टन्सी अँड पोस्ट निघेल का कंबाईन निघते, सगळंच निघते. ते लक्षात घ्यायचं. तुम्हालाच माहिती आहे कन्सिस्टन्सी तुम्हाला माहिती आहे, डेडिकेशन तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना. सो इम्प्लिमेंटेशन इज मॅटर, लक्षात घ्यायचं आहे. पण आता मी येतो हे अभ्यास पद्धती काय. मी एक सिंपल उदाहरण देतो की आता मी नाव वगैरे सांगू शकत नाही, पण ठीक आहे, मला आमच्या चर्चा व्हायच्या, मित्र असतील, माझे चुलते असतील जे DCP आहे, त्यांना असं वाटायचं की यांनी खूप अभ्यास केलाय. काय ते म्हणायचे एवढा अभ्यास, एवढ्या नोट्स, किती पुस्तक याच्याजवळ, लिटरली हा फीडबॅक राहायचा. पण ते माझ्या मागे बोलायचे, मला माहित आहे की याला पोस्ट निघणं फार, म्हणजे इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यूपर्यंत गेलं, पण पोस्ट का नाही आली हातात, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचं कन्क्लुजन असं राहायचं, जे माझ्या वेळी मला वाटतं जे ते बोलायचे, अभ्यास पद्धती याला एक्झॅक्ट रिक्वायरमेंट ऑफ द आयोगाच्या रिक्वायरमेंट करणे, आयोगाच्या रिक्वायरमेंट फुलफिल करणे. तुम्ही अभ्यास खूप करतात आहे, तुम्ही ज्ञानी होतात आहे. काय होतात आहे? तुम्ही नॉलेजेबल पर्सन होत आहे, ज्ञानी. ओके, तुम्ही खूप बेस्ट नॉलेज तुमच्याजवळ आलो. नॉलेज नाही गेन करायचंय तुम्हाला, इतके डीपमध्ये पण अभ्यास नाही करायचा की तुम्ही नॉलेजेबल पर्सन झाले पाहिजे, अजिबात नाही. तुम्हाला लक्षात घ्यायचं तुम्हाला परीक्षा क्रॅक करायची आहे आणि ती परीक्षा करण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट अभ्यास पद्धतीचं समजली पाहिजे. ती पद्धती जर तुम्ही कमांड झाली, त्या पद्धती जर तुम्हाला येते तर तुम्ही 100% अचीव. आणि ते सक्सेसचीच पद्धती असतात. जे पोस्ट होल्डर आहे त्यांची पद्धती फार मॅटर करते, त्यांची अभ्यासाची पद्धत खूप महत्त्वाची असते आणि त्या पद्धतीने ते अभ्यास करतात, म्हणून ते पोस्ट काढतात. असे विद्यार्थी ज्यांचा अभ्यास पोस्ट काढणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी खूप जास्त अभ्यास आहे पण ते पोस्ट नाही काढू शकत, अभ्यास जास्त झालेला आहे. मग ते काय झाले, ज्ञानी झाले, शिक्षक झाले, पण पोस्ट होल्डर झाले का? तुम्हाला पोस्ट होल्डर व्हायचंय, तुम्हाला शिक्षक किंवा ज्ञानी लोक व्हायचं नाही. इतका सिंपल कन्सर्न आपला आहे, हा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. इज दॅट क्लिअर अनुज? यस यस यस. जॉब करायला सांगतो त्यावेळी मी तुम्हाला, पण हा पॉईंट मला लक्षात येतो का? सो मी याच्यात 2 मिनिटं तुमचं घेतो, कारण की आमच्या दीपकचा काल प्रश्न होता की सर मला हे काय करायचं. आता बघायचंय तुम्हाला काय काय गोष्टी क्लिअर पाहिजे अभ्यासाला बसताना. हे क्लिअर पाहिजे आपल्या डोक्यात. एक, काय वाचायचं हे मला माहित आहे, काय वाचायचं काय नाही वाचायचं हे मला एकदम क्लिअर माहीत असलं पाहिजे. काय वाचायचं किंवा काय नाही वाचायचं हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके. दुसरं, कशातून वाचायचे, कशातून वाचायचे हे मला एकदम क्लिअर पाहिजे, कशातून वाचायचे. ओके. सिलेबस नुसार टॉपिक कव्हर होणार आहेत का याची सुद्धा पूर्ण क्लिअरिटी पाहिजे. सिलेबस नुसार माझे टॉपिक कव्हर होणार आहात का, त्याच्यात तेवढी माहिती आहे का, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर आधी कोणते विषय करायचे, म्हणजे नियोजनच नीट पाहिजे ना, आधी कुठले विषय करायचे. आणि परत बघा, जीएसचा पूर्व आणि मुख्य कॉमन सिलेबस आधी कव्हर कर का. आता मी याला म्हणतोय जीएस, आता मी फक्त प्री आणि मेन्स म्हणत नाही, म्हणजे फोकस करायचं नाही, असा जीएस करायचा ज्यात मला प्री आणि मेन्स काय होईल, पूर्ण कव्हर होईल. आणि सुरुवात सिलेबस बेसिक बुक्स, म्हणजे सुरुवात ज्याला म्हणतोय की माझा कंटेंट स्टार्ट झाला, हा कुठं आला, परत बेसिक बुक्स पासूनच स्टार्ट आला. कुठनं स्टार्ट आला, परत बेसिक बुक्स पासून स्टार्ट करायचा आहे. हा सुद्धा पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे. यस, मी इकडले असं करिश्मा PDF याच्यावर ॲडमिशनच्या ग्रुपवरील लक्षात घ्यायचं आहे. सर परफेक्ट स्ट्रॅटेजी सुमितचा असेल, अनुजचा असेल किंवा अजून अजयचा असेल, मी प्रश्नांकडे येतो. पण फक्त मला थोडं सुरुवातीला सांगू द्या, तो ह्या सिक्वेन्स मी म्हणेल तुम्ही नोट डाऊन केला पाहिजे. तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजे, आपण अशा वेनी पुढे जातोय का, तरच तुमचं बेसिक फाउंडेशन क्लिअर होत जाईल. तुम्ही या टप्प्याने पुढे गेले पाहिजे.
प्रत्येक विषयाची क्लिअरिटी पाहिजे, काय वाचायचे, कशातून वाचायचे, सिलेबसनुसार हा विषय या पुस्तकातनं कव्हर होणार आहे का, आणि मग आधी आता सुरुवात कुठनं करू, भूगोल करू, इतिहास करू, राज्यघटना करू, अर्थव्यवस्था करू, सामान्य विज्ञान करू, हे आहेच ना. हे असं सगळं क्लिअर असतं आपण काय करायचं, पुढे जायचं. हा सुद्धा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. असं करत करत आपण पुढे गेलो पाहिजे असं मी म्हणेल, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे हे पॉईंट्स नोट डाऊन करायचे. इज दॅट क्लिअर, डोक्यात फिट पाहिजे. आणि हे आपली आता बघा अभ्यास पद्धती जी मी म्हणतोय, सर अभ्यास पद्धती मग आता अशी वेगळी काय करायची आहे. तुमच्या अभ्यास पद्धतीत डोकं खाली वर पाय करायचे आहे का, सगळेच जण अभ्यास करतात, पुस्तक घेतात, लायब्ररीत जातात, स्टडी रूम मध्ये जातात, बसतात, अभ्यास करणार, ही तर स्टँडर्डच पद्धत आहे ना. रीड करावं लागतं, रिडिंग झाले की त्याच्या नोट्स करावं लागतात, नोट्सची रिव्हिजन करावं लागते, आणि प्रश्न उत्तर ही टेस्ट. इट्स अ व्हेरी सिम्पल अँड इट्स अ स्टँडर्ड. यस, इट इज द स्टँडर्ड मेथड. हीच करावं लागेल, याला दुसरी मेथड नाही. पण माझं म्हणणं आहे अभ्यास करताना कॉन्शियसनेस, तुम्ही खूप जास्त कॉन्शियस पाहिजे. काय पाहिजे, कॉन्शियस असायला हवे तुम्ही. कशाबद्दल, जसं मी म्हणतोय आणि मी सांगितलं की तुम्ही रात्री झोपताना प्रश्न विचारला पाहिजे, आज काय केलं, आज काय वाचलं, आज किती वेळ केला. कारण त्याच्याशिवाय तुम्ही कॉन्शियस होणार नाही ना. त्याच्याशी तुम्हाला रिअलाइज होणार नाही, अरे कालचा दिवस गेला फक्त मी एक पान वाचलं, कालचा दिवस गेला फक्त मी अर्धा टॉपिक केला, मी केलं काय दिवसभरात. याला अँसरेबल कोण आहात, तुम्ही आहात. लक्षात घ्या. आणि हे जर तुम्ही स्वतःला स्ट्रिक्ट करून घेतलं, मी बड ऑब्वियस सांगतो, 21 दिवसाला काळ लागतो. 21 दिवसात कुठली सवय बदलते किंवा कुठली नवीन सवय अडॉप्ट होते. हे 3 आठवड्याचा जर तुम्ही स्वतःला मॉनिटर केला, तुम्ही 4थ्या आठवड्यापासून असे सुट्टा, तुम्हाला कोणी मॉनिटर करायची गरज नाही, तुम्ही व्यवस्थित सगळं फॉलो करता आणि इट विल कन्वर्ट इट युअर रिझल्ट्स. हा सुद्धा भाग इथं लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यामुळं ही झाली अभ्यासाची पद्धत. पण या पद्धतीत आता लक्षात घ्या, पहिले काय स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी पासूनच सुरुवात करणार आहे आम्ही, याच्याशिवाय करणार नाहीये, त्याच्याशिवाय आमचा फाउंडेशन क्लिअर होणार नाही. दिस इज अवर स्टेप 1. बरोबर ना. आमची सुरुवात एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड. परत सांगतोय आता सर मग 2 विषयाचे एनसीईआरटी एकदम घेऊ, 2 विषयाचे स्टेट बोर्ड एकदम घेऊ. मी असं म्हणेल की पहिले एक एक विषय पूर्ण करत न्यावा. काय करायचं, एक एक विषय पूर्ण करावा. जर तुम्हाला वाटत असेल की सर मी केपेबल आहे, जोपर्यंत सध्या तुम्हाला केपेबल मल्टी सब्जेक्टची तुमची कॅपॅसिटी जर बिल्ड झाली मल्टी सब्जेक्ट करण्याची, हा विषय प्लस दुसरा विषय, तर मग तेव्हा 2 विषय घ्या. पण सध्या तुम्हाला, कारण की हाही धड नाही तोही धड नाही असं होता कामा नये. बरोबर ना. एक एक कंप्लीट करत न्यायचं आहे. आणि तेव्हा स्टेट बोर्ड, एनसीईआरटी रिडिंग, शॉर्ट नोट्स, हा तुमची तिसरी स्टेप्स. काय करायचंय, स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटीच्या शॉर्ट नोट्स काढायच्या आहेत. तुम्हाला लक्षात घ्यायचं, एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड काय काढायचे, शॉर्ट नोट्स काढायचे आहे. त्या सुद्धा इथं लक्षात घ्यायच्या आहे. शॉर्ट नोट्स काढायचे आहे. या 3 वेनीच तुमची सुरुवात पाहिजे. लक्षात घ्यायचं, रीडिंग स्टार्ट करा. रीडिंग करताना एक एक विषय पूर्ण करायचे. जो विषय पूर्ण झाला त्याच्या शॉर्ट नोट्स काढा. शॉर्ट नोट्स काढताना रिव्हिजन होते. नोट्सचं एक सेशन मी घेणार आहे बॅचमध्येच, मी सांगणार आहे किंवा मी काढून दाखवेल नोट्स, आपण डिसाईड करू. आणि त्यानंतर तुम्ही किती नोट्स काढल्या प्लीज, म्हणजे जे ऑनलाईनची मुलं आहे त्यांनी आपापल्या ग्रुपवर सबमिट करा, जे ऑफलाईनला समोर दाखवतील. त्यानंतर आपल्याला म्हणजे कळलं पाहिजे तुम्हाला नोट्स खरंच जमले आहे का. कारण की ते काय आहे, ते एक थोडंसं आपण म्हणतो स्किल, ते एकदा डेव्हलप झालं ना तुम्हाला फास्ट तुम्ही तुमच्या अभ्यासात काय करता, पुढे जाता. हा सुद्धा पॉईंट काय करायचा इथं लक्षात ठेवायचा आहे. सो स्टेट बोर्ड एक एक विषय पूर्ण करायचा आणि नंतर काय त्या शॉर्ट नोट्स, ही आपली एक स्टेप. आता बघा अभ्यासाचा अप्रोच काय आहे. एक तर तुम्ही अभ्यास करणार जे वाचिंग रीडिंग करताना, एक तर इन्फॉर्मेटिव्ह, माहिती खूप आहे त्याच्यात, किंवा ॲनालिटिकल. माझं म्हणणं आहे लगेच तुम्ही पहिले ॲनालिसिस करायला जायचं नाही. ओके. पण समजा एखादा डेटा तुम्ही वाचला, फॉर एक्झाम्पल एक सिम्पल मी सांगतोय की तुम्ही आता इथं मी एक जस्ट घेतो, सोपा टॉपिक घेतो, सगळ्यांना माहिती असतं 1857चा उठाव नावाचा टॉपिक असणार. कुठल्या तरी राष्ट्रीय चळवळ हा धड्यामध्ये तुम्ही वाचणार. आम्ही धडे दाखवतोय पुढे. आता आपण टॉपिक, हा टॉपिक घेताना तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे 1857ची कारणे काय, बरोबर आहे, यातली महत्वाची ठिकाणे काय, यातलं नेतृत्व, बरोबर ना, कोणी कोणी लीड केलं, नेतृत्व काय, याचे परिणाम काय, हे पुस्तकात दिलं असेल ना. ही जर तुमची माहिती, इट्स अ इन्फॉर्मेशन. ही मी टिक केली, ही मी लिहून काढली, जे मला नोट्समध्ये घ्यायचं. इट्स अ सिम्पल. कारण उद्या जाऊन डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न काय पडणार आहे, 1857च्या उठावावर चर्चा करा. पडला ना प्रश्न, मग तुम्हाला 4 अँगल सांगितलं पाहिजे ना. आणि जर आजचा फायदा काय, आजचा परिणाम काय. पण हे लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्हाला सर ॲनालिटिकल लगेच डेव्हलप नाही झालं चल, पण सवय लागते. उद्याचा बेस्ट एसे जर माझा असला पाहिजे, उद्याचा माझा बेस्ट जीएस मध्ये इतरांव्यतिरिक्त माझा इनपुट एकदम बेस्ट लागेल, हा अप्रोचच डेव्हलप करत नाही. ॲनालिटिकल, विश्लेषणात्मक. इथं तुम्ही एक प्रश्न विचारा, समजा 1857चा उठाव झालाच नसता,
तर भारताची इतिहासाची दिशा, आता ऍक्च्युअली यूपीएससीचा प्रश्न आहे बरं का पडलेला, भारताच्या यूपीएससी आपल्या भारताच्या असणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याची दिशा काय असते? 1857चा उठाव खरंच पूर्ण सक्सेस झाला असता, हा अपयशी ठरला ना, इंग्रजांनी काय केला, दाबून टाकला. जरा सक्सेस झाला असता एक, तर इथं तुम्हाला भले उत्तर सुचू नका देऊ. आता सगळ्यांकडे गुगल आहेत, बरोबर आहे, सगळ्यांकडे गोष्टी आहे. तर इथं तुम्ही असा अॅनालिटिकल अप्रोच टाकायचा, त्याचं अॅनालिसिस करायचं नक्की. मग आता या उठावात ना आपल्याला गेन काय झाला, भारताचा जो उठाव झाला पण गेन काय आपल्या डोक्यात आला पाहिजे की आमची राष्ट्रीय चळवळ इथून वाढीस लागली, बरोबर ना, राष्ट्रीय चळवळ वाढीस लागली. पण हा तुमच्या अभ्यासाचा सेकंड पार्ट आहे. पहिला पार्ट काय, हे ओके करायचं, याच्यावर सगळं डेटाबेस डिपेंड आहे ना. म्हणून अभ्यास करताना एका साईडने इन्फॉर्मेशन गॅदर करायची, दुसऱ्या साईडला करी आपली लेखी परीक्षा आहे, त्याच्यामुळे लेखीचे अँगल आत्ताच डेव्हलप करणं गरजेचं आहे. ते रेडीमेड होणार नाही, ही सवय झाली पाहिजे कुठल्याही अँगलकडे. म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगत असतो, आता ऑफलाईनच्या मुलांना मी जेव्हा बोलतो तेव्हा सांगतो की तुम्ही याच्यांना बरोबर बंदच करा, मी बंद करू हो, कुठली हा इथलंच ना, हां गरज नाही आहे, ठीक आहे ओके. एकच मिनिट, इथं फॅनचा हे घेत होता, जस्ट ओके. आता बघा सर NCERT मराठीमध्ये अवेलेबल आहे का? एक मी सांगतो ना, तुम्ही टेन्शन नको घेऊ मराठीचं मी सांगतो. आपल्याला काय अल्टरनेट सोर्स सांगतो ना मी तुम्हाला काय करायचं, अल्टरनेट सोर्स सांगतो ओके डन. तर आता हा मी म्हणत होतो की आता फॉर एक्झाम्पल सवय काय करायची, विचार तर करायची सवय करू शकतो. मग आता बीडगाव बरोबर आहे, किंवा आपापल्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याच्या समस्या काय, तुम्हाला नाही सर आम्ही आमच्या जिल्ह्याबद्दल वाचलंच नाही, आमचा जिल्हा माहीत, अरे काही तर माहीत असेल ना, आपण ग्रॅज्युएटपर्यंत आलो बरोबर ना. मग तुम्हाला शकता बीड जिल्हा, इथं पाण्याची कमतरता, झालं ना उत्तर. हे फक्त करायचं, इट्स व्हेरी इझी. मी सांगतो तुम्हाला मेन्स खरंच सोपी आहे, मेन्स फार कठीण नाही आहे. कठीण काय आहे नक्कीच मी म्हणू प्री, कारण प्री म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे ना, हे लक्षात घ्यायचं आहे. मेन्स जास्त कठीण तुम्हाला लिहायला स्कोप आहे. मग तो विचार करणे म्हणजे आपण विचार करत नाही, आपल्याला सर सांगतील पुस्तक आहे तसंच विचार, अजिबात नाही. माझं म्हणणं ते थिंकिंग लेवल एक डेव्हलप होणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा मी म्हणतोय का हा डेटा महत्त्वाचा इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि पुस्तकात हेच दिलं असणार, ते शाळेचे पुस्तक आहे, त्यात काय फार UPSCची तयारी किंवा MPSC तयारीचा डेटा असणार आहे का? नाही. एका शालेय विद्यार्थ्याला एक नागरिक म्हणून इतिहास समजावा, भूगोल समजावा, बरोबर ना, हे समजण्यासाठी लावलेले काय आहे, त्याच्यात दिलेला कंटेंट आहे, तो इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट असणार आहे, तो फार वेगळा कंटेंट नसणार आहे. पण आपल्याला जी सवय करायची आहे, अलग लक्षात, ही सवय आपण करून घ्यायची, बरोबर आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. येस, सोशल मीडियावर पण बोला सर येस सांगतो अनुज, सोशल मीडिया आपण वापरतो, हा तर लई आहे. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल ना, मग माझे विद्यार्थी आहे, उदाहरण देतो. आलोक जरी आता PSIला MPSCचा अभ्यास करतो, MPSC पण मेन्स दिलेली आहे, DYSP होईल आज न उद्या, पण तो भयानक आहे. म्हणजे त्याचा मला क्लिअर आहे का त्याचा, मी म्हणत नाही इतका बुद्ध्यांक वर आहे किंवा त्याचे डिसिप्लिन आहे, डिसिप्लिनवर त्यांनी पोस्ट काढलेले आहे आणि ते असतंच, हे लक्षात घ्या. मी येतो तिकडे. इज इट क्लिअर? म्हणजे अभ्यास कसा असला पाहिजे, म्हणजे स्टेट बोर्ड वाचल्या पाहिजे, दोन्ही वेळी इन्फॉर्मेटिव्ह या नोट्स असल्या पाहिजे. फक्त याच्यावर विचार तरी करून ठेवा आणि जे सुचलं ते पॉईंट्स बाजूला लिहून ठेवा. तिथे लिहून ठेवा हे ॲनालिटिकल पॉईंट्स आहे. कुठले पॉईंट्स आहे? ॲनालिटिकल पॉईंट, जे निघल डोक्यात ते, बरोबर आहे. हळूहळू ते सवय लागते आणि आपला अप्रोच तयार होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. यावेळी तुम्हाला पुढे जायचं आहे. नाऊ नेक्स्ट, आता GS लक्षात घ्यायचं. गुड आफ्टरनून किरण, सॉरी कार्तिक, अनुज, यस एव्हरीबडी ओके. आता लक्षात घ्यायचं आहे GS म्हणजे मग आता इतके स्टेट बोर्ड आपल्यापाशी अवेलेबल आहे. माझं म्हणणं इथपर्यंतची पहिली प्रायोरिटी आहे. सामान्य विज्ञान आता नाही केला तरी चालेल सर. सामान्य विज्ञानाचं जस्ट तुम्हाला फिजिक्स म्हणजे काय समजून, केमिस्ट्री म्हणजे बायोलॉजी कधीपासून, कारण इट्स अ कम्प्लीट प्री, सायन्स इज युअर प्री, पूर्व परीक्षा. लक्षात घ्या, हा तुमचा मुख्य काय आहे, GS आहे. याच्यात फक्त काय येणार, एक समाजशास्त्र येणार, कारण की याचं पुस्तक इतिहासाचं अवेलेबल आहे, ते मी इथं मिळेल. समाजशास्त्र हा विषय असेल. दुसरं बेसिक पुस्तक अजून कशाचं आहे, पर्यावरण. इतके विषय आपल्याला करायचे. हे 4 झाले. हा 5वा विषय आहे माझा, हा 6वा विषय इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था आणि असणारी अर्थव्यवस्था. हे 6 विषय तुम्हाला करायचे आहे. सामान्य विज्ञान सध्या नाही केलं तरी चालते, सामान्य विज्ञान आपण नंतर करू, ते प्री ओरिएंटेड आहे, ते पुढच्या टप्प्यात करणार आहात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो हे GSचं आता आपण काय करू, हे 4 तुमचे असणारे GSचे विषय. मग आता या GSच्या विषयाला मी तुम्हाला म्हणतोय की तुमचा अभ्यासाचा दृष्टिकोन कसा पाहिजे,
बरोबर आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये जर पास व्हायचं असेल तर तुम्ही पहिले बेसिक क्लिअर केलं पाहिजे. बेसिक क्लिअर झालं की त्याच्या असणाऱ्या नोट्सची रिव्हिजन आणि क्वेश्चन नोट्स त्याच्यावरच, म्हणजे बेसिकच्या पण टेस्ट असल्या पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह पण आणि डिस्क्रिप्टिव्ह पण. जेव्हा तुम्ही मोठं पुस्तक वाचाल तेव्हा वाचाल, पण लक्षात घ्यायचं आणि वाचताना तुमचा अभ्यासाचा अप्रोच असा असला पाहिजे. इथपर्यंत क्लिअर सगळं? प्रत्येकाला क्लिअर का? जे तुम्ही बेसिक वाचणार आहे ते कसं असणार आहे? विक्रम बरोबर आहे. NCERT सर आपल्या क्लासमधल्या PDF NCERTचं PDF आहे ऑलरेडी अवेलेबल आहे. स्टेट बोर्डचे पण PDF अवेलेबल आहे. कुठल्याच क्लासच्या घ्यायची गरज नाही आहे. मी फक्त NCERTची बॅच असेल त्या NCERTच्या बॅचला आपल्या इथे ट्रान्सलेट नोट्स असणार आहे. NCERTच्या ट्रान्सलेट इन द सेन्स मराठीच्या इंग्लिशच्या मराठीत केलेल्या आणि त्याला थोडं शॉर्ट केलेल्या, कारण एवढं प्रत्येक पुस्तक कसं वाचणार ना, कंपाईल करून ठेवले. त्या NCERTच्या बॅचला असणारे नोट्स त्या 100% देणार, जिथं हिथं असणार आहे. यस, इज इट क्लिअर? ओके. आता मी येतो पुढच्या पॉईंटकडे. आता आपल्याला काय जायचं एकेका विषयाकडे. कुठले? एक विषय आणि टॉपिक्स. कुठले टॉपिक्स? स्टेट बोर्डचे टॉपिक्स. कुठले टॉपिक्स? स्टेट बोर्ड आपण क्लिअर करूया प्रत्येक विषय नाही आहे. आणि मग मी तुमच्या शंका, मी आता NCERT दाखवणार नाही आज, NCERT घेणार पण नाही, मला गरजच नाही सध्या NCERTची. माझं म्हणणं आहे पहिले स्टेट बोर्ड केलं. आय विल ॲश्युअर यू तुमचा बेस पक्का होत जाणार आहात. स्टेट बोर्डावर तुम्ही 50% MPSCला उभे आहात, हे लिहून घ्या. डिस्क्रिप्टिव्हला पण आणि ऑब्जेक्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्हला करणार काय? फक्त लिहायची सवय. जो डेटा कलेक्ट केलेला आहे त्याला फक्त मांडता आला पाहिजे, कारण की मी ईच अँड एव्हरी सिलेबस धरून टॉपिक्स बघितलेले आहे. सगळे टॉपिक्स मॅच होतात, सगळे टॉपिक्स. मी अख्खा सिलेबस मेन्सचा इथे समोर ठेवलेला आहे. इतका मोठा सिलेबस आहे आपला मेन्सचा, हे लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे. या मेन्सचा सिलेबस जर विचार केला तर यातले टॉपिक वाईज, आणि मी तुम्हाला सांगतो कुठे कुठे टॉपिक रिलेट होतात, तो सुद्धा इथं भाग लक्षात घेऊया आणि तशा स्वरूपाचा आपण इथं पॉईंट अंडरस्टँड करूया. चालेल? मग गायत्री पुढे चालू. गायत्री असेल, कार्तिक असेल, विक्रम असेल, अनुज असेल. बरोबर आहे. येतो मी सोशल मीडियाकडे. सगळ्यात सुमित असेल, या सगळ्यांसाठीच. ओके एव्हरीबडी, चलू पुढे. हा एक पॉईंट इथे लक्षात घ्या. मग आता पहिला विषय GS1चा काय विषयाचं नाव? भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास. GS1 मधला इतिहास. आयोगाने दिलेल्या सिलेबसमध्ये इतिहासाचं नाव काय आहे? भारतीय वारसा आणि सांस्कृतिक इतिहास. मी अभ्यास करताना इतिहासाचे किती भाग करणार आहात? आता मॅडम तुझा सिलेबस डिकोड घेतात आहे, तिथं हे होतात आहे. मी अभ्यास करताना इतिहासाचे किती भाग केलेले आहे हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे. यस, 3 भाग. एक आहे प्राचीन मध्ययुगीन, पण आयोग काय म्हणते? आयोगाला प्राचीन मध्ययुगीनमध्ये फार इंटरेस्ट नाही आहे. त्यांना इथली कला व संस्कृतीच पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही, कला व संस्कृतीचं इंटरेस्ट आहे. कुठल्या काळात कुठल्या कला संस्कृती, आर्ट अँड कल्चर डेव्हलप झालं, त्यासाठी ते म्हणतात प्राचीन आणि मध्ययुगीन. हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, हा भाग लक्षात घेऊया आपण. एवढाच त्यांना इंटरेस्ट आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके ओके यस. दुसरं, आता हा भाग लक्षात घ्या. आधुनिक भारत म्हटल्यानंतर त्यांना काय पाहिजे आहे? तर त्यांना 1-2 मिनिटं लक्षात घ्यायची आहे की इथला तुमच्या पहिल्या आधुनिकता कशात आली? ही आधुनिकता समाज सुधारण्यात आली, म्हणजे इथल्या सामाजिक चळवळी इन टर्म सांगतोय मी, लक्षात घ्यायचं आहे. इथल्या सामाजिक चळवळी फार महत्त्वाच्या आहे. आपल्या ह्याच्यातल्या भारतातल्या असणाऱ्या शैक्षणिक चळवळी या सुद्धा काय त्यांना महत्त्वाच्या आहे. हे आयोगाची डिमांड आहे, या विषयाची डिमांड आहे. लक्षात घ्या, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ, त्याशिवाय आधुनिकता येईल कशी हो तुमच्यात? तुम्ही शिकले तर आधुनिकता येईल ना. बरोबर आहे. तुमच्या धार्मिक सुधारणा, सामाजिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, आर्थिक सुधारणा, दॅट इज द सुधारणा, म्हणजे आधुनिकतेकडे तुम्ही चाललेले. हा एक त्याचा फॅक्टर होतो. दुसरा होतो तुमचं असणारं ज्याला म्हणतात राष्ट्रीय चळवळ. आता राष्ट्रीय चळवळमध्ये तुमचं उद्दिष्ट काय होतं तुम्हालाही माहित आहे. आपण सर्वच्या सर्व इंग्रजांच्या काय होतं पारतंत्र्यात होतो. इंग्रजाच्या शासनांपासून मुक्ती, दॅट इज द नॅशनल मुवमेंट, ती चळवळ आहे ना आपली. आणि या चळवळीच्या अंडर असणारे सर्व, मग ही राष्ट्रीय सभा ज्याला आम्ही काँग्रेस म्हणतो, हा तो भाग असेल. राष्ट्रीय सभा किंवा आम्ही त्याला काँग्रेस म्हणतो, हा एक फॅक्टर असेल. किंवा गांधीजी आणि गांधी चळवळ ज्याला आम्ही म्हणतो, किंवा याच्यासोबत आमच्या क्रांतिकारी चळवळ पण आहे ना, क्रांतिकारी चळवळ. ह्या सगळ्यांचं उद्दिष्ट काय होतं? आपला देश स्वतंत्र करणं हा उद्दिष्ट होतं. त्यामुळे टार्गेट काय आहे? भारताचं इंडिपेंडन्स. पण या 3 टप्पे तुम्हाला इथं क्लिअर, म्हणजे तुमच्या डोक्यात माझं म्हणणं इतकं भिनलं पाहिजे ना, मला काय वाचायचं आहे, मला काय उचलायचं आहे पुस्तकातनं, स्टेट बोर्डातनं क्लिअर पाहिजे, डोक्यात पाहिजे आपल्या. मग तेच पिक होतं बरं का बरोबर, आणि त्या अँगलनी, कारण की सिलेबस मिस नाही पाहिजे बॅक ऑफ द माइंड. मी वाचतोय पण मला कळतंय वाचलेलं, पण मला माहीतच नाही कुठल्या सिलेबसला रिलेट करायचं, देन इट्स अ डबल टाइम कन्झम्पशन. डबल टाइम कन्झम्पशन. क्लास म्हणजे काय असतं? क्लास हे तुम्हाला करून देते, एवढंच क्लास असतो ना.
क्लासवाला काय करतो त्याला माहिती आहे परीक्षेत काय पडतं किंवा त्याचा अभ्यास करून करून, बरोबर ना. नवीनपणी आपल्याला माहितच नसतं नक्की काय पडतं, एवढाच फरक आहे ना, दुसरा काही फरक नसतो. हे लक्षात घ्यायचं आहे. त्या वेनी आम्ही करायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. खरं 200च्या वॅकन्सी असतील तर स्मॉल मिस्टेकमध्ये रँक जाणार. नमस्कार सर, माझा ऑप्शनल PSIR एथिक्स झाला आहे, आता प्लॅनिंग कसं कर. येस येतो विनोद, मी तुझ्याकडे येतो. सर माझा प्रश्न नाही घेतला तुम्ही. अजय, नाही अजय तुझा प्रश्न बरोबर आहे. कंबाईनसाठी प्रिपरेशन कसं करायचं, सुरू स्टुडंट पण बरोबर आहे. आता मी राज्यसेवेवर बोलतोय, मी कंबाईनचं एक स्पेशल लेक्चर घेईल ना, आणि तिथं तुम्हाला हा अभ्यास विन विन कंबाईन पण कशी निघता येईल मी तो पण अजय घेतो, पण शेवटी घेईल. कारण काय होतं आता मी कशात बोलतोय, मी तुम्हाला मला टॉपिक दाखवायचे सब्जेक्ट वाईज, तर ते मागे पडेल म्हणून. पण मी तुझे प्रश्न घेणार, मी सगळ्यात शेवटी सगळे प्रश्न घेतो, शंका घेणारच आहे. फक्त आता मला जे टॉपिक्स मी आणले करून स्टेट बोर्डातले ते तुम्हाला दाखवू दे रिलेट काय होते. हे रिलेट होण्यासाठी मला पहिले एक्सप्लेन करावं लागेल. तुम्हाला डोक्यात बसलं का इतिहास म्हणजे काय, तर तुम्हाला कळेल ना हा टॉपिक या टॉपिकला रिलेट होतो. ते तुम्हाला वाटतं जस्ट थरोली वाचायचं नाही आहे, इट्स अ सिलेबस वाचणार आहे आपण. सिलेबस स्टेट बोर्डातनं कव्हर करणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. त्या वेळी इथपर्यंत क्लिअर का. राष्ट्रीय चळवळ पहिले काय, सामाजिक सुधारणा शैक्षणिक सुधारणा गायला, म्हणजे फॉर एक्झाम्पल राजा मोहन राय यांनी काय केलं, सतीची चाल बंद केली ना, म्हणजे सामाजिक सुधारणा आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी काय केलं, बालविवाह बंद केला, बरोबर आहे. म्हणजे काय होत झालं, पहिले सामाजिक सुधारणा करावं लागल्या, मग तुमच्या इथं काय झालं, राष्ट्रीय चळवळ डोक्यात आणावं लागेल. मग भारताच्या आणि महाराष्ट्राच्या आणि आधुनिक महाराष्ट्र म्हणजे काय तर लक्षात घ्या, आधुनिक महाराष्ट्रावर जास्तीत जास्त सामाजिक सुधारणा याचा संबंध येतो हे लक्षात घ्या. कारण की आमच्या महाराष्ट्रात ही भूमीच कोणाची आहे, समाज सुधारकांची भूमी आहे. शाहू फुले आंबेडकर असतील, कर्वे असतील, आगरकर असतील, रानडे असतील, गोखले असतील, बरोबर आहे, रमाबाई रानडे असतील, तिथं पंडिता रमाबाई असतील, कितीतरी सावित्रीबाई फुले आहेत आमच्या, हे लक्षात घ्यायचं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाब, सर्वच ना आपलं आलं, म्हणजे सर्व समाज सुधारक त्यांनी. मग इथं असणाऱ्या लक्षात घ्यायच्या स्त्री शिक्षण जे आम्ही सावित्रीबाई महात्मा फुले म्हणतो, त्याच्यानंतर असणाऱ्या इथं असणाऱ्या इतर शैक्षणिक चळवळी, हे फार महत्त्वाचं महाराष्ट्र म्हटल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर सामाजिक सुधारणा आणि याच्या सोबत व्यतिरिक्त महाराष्ट्रातलं तुमचं असणारं राष्ट्रीय चळवळीतलं स्थान. कारण की महाराष्ट्र राष्ट्रीय चळवळीत अग्रेसर होता का, होता. कारण की ज्याला आपण म्हणतो याचे जनक, बरोबर आहे, त्याला आपण लोकमान्य टिळक, जो आमचा असंतोष होता आणि असंतोषाचे जनकच आम्ही म्हणतो लोकमान्य टिळक, त्यांची भूमी महाराष्ट्र आहे. लोकमान्य टिळकांनी या सगळ्या लोकमान्य टिळकांची प्रेरणा आणि तिथून या सगळ्या चळवळी काय होता, ज्या आम्ही क्रांतिकारी चळवळी म्हणतो, आणि त्याचंही मोठं योगदान आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आहे, ती सुरू करणारी भूमी लोकमान्य टिळक, मग ज्याला आम्ही म्हणतो. हा सर्व पार्ट आमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे. इज इट क्लिअर, हे लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे. हा एक भाग लक्षात घ्या. येस, दोन्हीकडे तुम्ही कंबाईनला पण हे आहे तर तुम्ही युटिलाइज करू शकता. फक्त तुम्ही सोर्सेस कुठले सांगणार आहे, राज्यसेवा. मी सोर्सेस कुठले सांगणार आहे, राज्यसेवा. हा एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. सोर्सेस मला राज्यसेवेचं येतं. येस प्रियंका, संतोष. माझी जीभ जड झालेली आहे. मी असंतोष म्हणायला गेलो की ते जीभच सरकत नाही पुढे, माहीत नाही. ओके, असंतोषाचे जनक थांबून म्हणायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे माझा बोलण्याचा स्पीड कसा असतो. आता नवीन सांगण्याची विद्यार्थ्यांना गरज नाही आहे, पण विद्यार्थी म्हणतात, ऑफलाईनचे विद्यार्थी म्हणतात सर हळू, थोडं हळू, पण माझा स्पीड तोच असतो कायम, हे लक्षात घ्यायचं आहे. सो यू कॅन अंडरस्टँड. ओके, यस, क्लिअर करे सिलेबस काय आहे, तर सिलेबस क्लिअर पाहिजे डोक्यात. मग नंतर आता पुढचं भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रावर मी एक्सप्लेन केली. आता मी इथं फक्त टॉपिक जॉईन करतो, पण एक अजून पॉईंट आहे आपल्याला जगाचा इतिहास. मग आता जगाचा इतिहास म्हणजे नेमका काय, बरोबर ना. सिलेबस तुमच्या हातात असेल नसेल, सिलेबसच्या कॉप्या घेऊनच बसायच्या. माझ्या हातात सिलेबस आहे, त्यातनं मी एक्सप्लेन करतो. आता जगाचा इतिहास म्हणजे काय, त्याने दिले जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून झालेली औद्योगिक क्रांती. म्हणजे इथं काय पाहिजे, औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठली, औद्योगिक असा आहे स्पेशल दिलं आहे सिलेबसमध्ये. जगाचा इतिहास सुद्धा आहे, औद्योगिक क्रांती, हे लक्षात घ्यायचं आहे. जागतिक युद्धे, महत्वाची जागतिक युद्धे, याचा सुद्धा आम्हाला काय करावं लागेल, इथं आहे. नंतर वसाहतवाद हा एक पॉईंट यात दिलेला आहे. त्यानंतर असणारी भांडवलशाही, हे लक्षात घ्यायचं आहे, भांडवलशाही. ओके, त्याच्यानंतर असणारी समाजवाद, या टर्मिनॉलॉजी आहे.
समाजवाद हे काय आहे, सोशलिझम ज्याला म्हणतात, कॅपिटलिझम म्हणते, आणि याचा प्रभाव हा जागतिक स्तरावरचा अभ्यास सुद्धा आपल्या इतिहासात आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. येस येस देतो मी स्नेहा, ते पण करून देतो, किती वेळ किती टॉपिकला. सो याला जगाचा इतिहास म्हणतात. जगाचा इतिहास म्हणजे असं वाटतं मग आता मी का अमेरिकेचा स्वातंत्र्याचा इतिहास वाचू का? 4 जुलै 1776 अमेरिकेला स्वातंत्र्य कसं मिळालं, त्याचा काही संबंध नाही ना. का फ्रेंच रिव्होल्यूशन वाचू, बरोबर आहे, पण जागतिक स्तरावर ज्या वेळेस या सगळ्या घटना घडत होत्या त्याचा संबंध भारताशी असेल ना. तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, सेकंड वर्ल्ड वॉर ज्याला म्हणतात, वर्ल्ड वॉर 2, इथं तुम्ही ऐकलं असेल नसेल, वॉर्सो पॅक्ट आहे, वॉर्सो पॅक्ट. अगे या वॉर्सो पॅक्टमध्ये ऑलरेडी ठरलं होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर कॉलनाइज म्हणजे वसाहतवादी जिथं जिथं राज्य आहे ते कमी करायची, वसाहतवादी असणाऱ्या राज्यांना स्वतंत्र द्यायची, हा आंतरराष्ट्रीय करार आहे. ज्याला आम्ही म्हणतो दुसऱ्या महायुद्धात ज्याला अलायन्स नेशन्स होते त्याच्यासोबत, त्याचा परिणाम भारतावर पण झाला ना. म्हणून याचा संबंध भारताच्या स्वातंत्र्याशी आहे, हा एक भाग इथं लक्षात घ्यायचा आहे आणि त्या वेळी एक येतलं पाहिजे म्हणून येत आहे. आता मी येतो आपल्या टॉपिक्सकडे, लक्षात घ्या. नाव इथं 6वीचं स्टेट बोर्ड, 6वीचं नवीन सर्वच्या सर्व, परत सांगतो, बालभारती.in या वेबसाईटवर सर्व अवेलेबल आहेत. जशा तशी तुम्हाला काय करायची आहे, डाउनलोड करायची आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? हा सुद्धा भाग लक्षात ठेवा. मग बघा, भारतीय उपखंड आणि इतिहास. आता भारताच्या सब कॉन्टिनेंटचा इतिहास पाहिजेच ना तुम्हाला माहित. तुम्हाला भारताचं उपखंड म्हणजे काय, बट ऑब्वियस, भारतात सब कॉन्टिनेंटमध्ये किती देश येतात. मग पाकिस्तान त्याचाच एक भाग होता, बांगलादेश त्याचाच एक भाग होता, भूतान, नेपाळ, अफगाणिस्तान, इकडे श्रीलंका, तिकडे मालदीव, दॅट इज द सब कॉन्टिनेंट ना. असं जर समजलं पाहिजे त्याचा इतिहास कसा होता. मग तिच्यात जे आक्रमण झाली किंवा त्यात जे मुघल साम्राज्य असेल, सल्तनत असेल, या सुलतान साम्राज्य असेल, यांचं कसं, आणि मग कोणाले ब्रिटिशर्स. सो तो इथपासून तुमची स्टार्ट. आता इतिहासाची साधने हा टॉपिक फारसा क्लिअर नसला तरी चालते, हा बेसिक आहे, ओके, हा स्किप केला तरी चालेल. पण आता आपण म्हणतोय की आम्हाला आर्ट अँड कल्चर हा टॉपिक आहे, संस्कृती, बरोबर ना, आणि कला, हे तर आमचा सब्जेक्ट आहे. मग आर्ट अँड हडप्पामध्ये कुठली कुठली संस्कृती होती, वैदिक संस्कृती काय, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह कसे होते, जनपदे आणि महाजनपदे काय, मौर्यकालीन भारत कसा होता, मौर्य साम्राज्यातील राज्य, दक्षिण भारतातील प्राचीन राज्य आणि प्राचीन भारत सांस्कृतिक ना. मी तुम्हाला वारंवार दाखवतोय तुमच्या असणाऱ्या इथं मोस्ट ऑफ द पहिलाच पॉईंट काय आहे, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक, हाच आहे ना. हा या सिलेबसला मॅच होणारेच टॉपिक्स आहे. 6वीचं पुस्तक सोप्या भाषेत आहे, इझी आहे, त्याच्यामुळे हे, आणि हे वाचताना याला टिक करायचं, सिलेबस घ्यायचा, सिलेबस बाजूला ठेवायचा, सिलेबसला धरून कुठलं बेसिक वाचून झालं तर बेसिकला टिक, याला टिक करायचं सिलेबसला, का हे या सिलेबसचं बेसिक ओके झालं. मग याच्या स्टेप आणि नोट्स इतकं इझी आहे. मी म्हणेल डायरेक्ट, कारण की रेफरन्स बुक हेवीच आहे. रेफरन्स बुक कधी ठेवायचे, माझा बेस पक्का झाला ना एकदा, रेफरन्स म्हणून ठेवायचे, ॲडिशनल नॉलेज, बरोबर आहे. आणखीन पॉईंट्स इतकं इझी जाते ना, आपल्या अभ्यासाची दिशा इतकी परफेक्ट होत जाते ना, ते फार आधी आणि इझी मिळत जातात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. यस, टाइम टेबल देतो मी करून, टाइम टेबलचं पण मी लास्ट सांगेल, त्याकडे येईल मी तुम्हाला. इज दॅट क्लिअर? 6वीच हे मी PDF देणार आहे, ही PDF तुमच्या क्लासच्या याच्यावर सगळी टाईप करून येईल. लक्षात घ्यायचं, याच्यात झेरॉक्स काढायची ती PDFची, आणि ती काढली की मग त्याच्यासमोर टिक करत जायचं, वाचून झाले त्यावर तारखा टाकायच्या, कुठल्या तारखेला वाचतोय, किती दिवसात कंप्लीट करतोय, सगळं टाइम टेबल इथेच मांडायचं. लक्षात घ्यायचं ना, ते मी सांगेल परत एकदा घेऊन तुम्हाला. मग याच्यातली ही झाले 6वीचं. मग मी येतो आता 7वीचं इतिहास. 7वीचा इतिहास काय, शिवपूर्वकालीन भारत, ओके, म्हणजे शिवाजी महाराजचा याच्यातला आधीचा काळ. नंतर धार्मिक समन्वय कसा होता, शिवपूर्वकालीन महाराष्ट्र म्हणजे महाराजांचं, ज्याला मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचं, बरोबर ना, त्यांचा जन्म होण्याच्या आधीपासून असणारी आपल्या महाराष्ट्राची स्थिती. मग परत स्वराज्य स्थापना, हा तर आपल्या इतिहासाचा सगळ्यात गौरवशाली काळ आहे, ज्यावर आपल्या सर्वांना अभिमानच आहे, करेक्ट ना. आजही आपल्याला लागतो तर छत्रपतींच्याच इतिहासावर सुद्धा आम्हाला, कारण की आपण तर फार काही कर्तृत्व केलं नाही, आपल्यापाशी नाही आहे, हे चुकीचं आहे, आपल्याला करावं लागेल. पण स्वराज्य स्थापना, मग मुघलांशी संघर्ष, मग स्वराज्याचा कारभार, कोणासोबत, मुघलांशी संघर्ष करत असताना आदर्श राज्यकर्ता, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम, मराठी एक काय ज्याला मी म्हणतो मराठ्यांची सत्ता, मराठ्यांचा असणारा विस्तार, मराठी कुठपर्यंत गेले होते, पानिपतची लढाई, बरोबर, हा सगळा इतिहास, मराठी सत्तेचा विस्तार, राष्ट्ररक्षक मराठे, साम्राज्याची वाटचाल आणि महाराष्ट्रातील समाज जीवन कंप्लीट रिलेटेड आहे, जो मी मगापासून उल्लेख करतोय, प्राचीन आणि मध्ययुगीनचा भाग. मी अजून म्हणणार नाही राष्ट्रीय चळवळ आधुनिक भारत चालू झाला, अजून सुरू झाला नाही. आधुनिक भारत कधी स्टार्ट होईल,
वन्स 1857चा रिव्होल्ट झाला की किंवा इंग्रजांचं आगमन झालं की 1600 कुठल्या काळात 1600 पासनं असं तुम्हाला पुढे लक्षात घ्यायचं आहे. पण त्यावेळी हे टॉपिक्स महत्त्वाचे आहे, लक्षात घ्यायचं. ओके, हे झाले 7वीचा पण महत्त्वाचं आहे. मग मी येतो 8वी. आता बघा परत हा टॉपिक नाही केला चालते, युरोप आणि भारत. कारण की आता तुम्हाला दिलेलं काय जगाचा भूगोलामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे हो, औद्योगिक क्रांती दिलेलीच आहे ना. युरोप आणि भारत, युरोपांचं आगमन आहे तुमच्या ह्याच्यात. पहिले पोर्तुगीज आले, वास्को द गामा आला 1498ला. त्यांना ते कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला, तुर्कमेनिस्तान, बरोबर आहे. ते सिल्क रूट राहायचं आणि त्याच्यातनं काय व्हायचं, व्यापार चालायचा. आणि व्यापार हा बंद झाल्यानंतर मग मी गमतीने सांगत असतो क्लासमध्ये आलो, भूगोलात मला शिकावं लागतं. कारण व्यापारी वारे नावाची कन्सेप्ट आहे, ट्रेड विंड्स. ट्रेड विंड्स म्हणजे काय, हे व्यापार करायला येतो त्या वाऱ्यांचा उपयोग होत असेल म्हणून त्याला व्यापारी वारे म्हणतात. म्हणजेच पूर्वीय वारे, इस्टर्लीज, ते भूगोलाचं आहे. पण त्याचा इतिहास जोडताना मी मुद्दाम सांगत असतो की तांबडा पांढरा रस्सा चव लागली हाताला मसाल्यांची, आणि ते मसाले शोधायला मग भारतात पाठवतात ना. आणि ते मसाले शोधायला त्या वाऱ्यांचा उपयोग होत, मसाले शोधायला नव्हत्या, व्यापारासाठी उपयोग होत होता. आणि मग त्याला वास्को द गामा तो भारतात आला. पोर्तुगीज आले, पोर्तुगीज नंतर डच आले, बरोबर ना. नंतर तुमचे असणारे इंग्रज आले आणि नंतर त्यानंतर सरळ फ्रेंच, अशा सत्ता आल्या. ब्रिटिश सत्तेचे परिणाम झाले. 1857चा आला तुम्ही मेन सिलेबस. आता स्वातंत्र्य लढा, सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन आहेच ना. आपण सामाजिक सुधारणा, धार्मिक सुधारणा, स्वातंत्र्य चळवळीचे युगास प्रारंभ, स्वातंत्र्य चळवळ, मग राष्ट्रीय सभेची स्थापना, काँग्रेस. जो सिलेबस मी आधी डिफाईन केला म्हणून मी त्याला कनेक्ट करून देतोय, का सर्व धडे आम्हाला सिलेबसला कनेक्ट आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग गांधीजींचा असहकार चळवळ, गांधीजींची सविनय कायदेबंद, स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व म्हणजे चले जाओ, बरोबर. आता त्या उषा मेहतांवर पिक्चर पण आलाय बघा, अमेझॉनवर दाखवत एक पिक्चर, आई वतन नावाचं एक पिक्चर आहे. तुम्ही जर बस अमेझॉनवर बघू नका जास्त, बरोबर आहे. कारण की आता पिक्चरची गॅरंटी नाही फार चांगलं काही दाखवेल का तर, बरोबर. फॅक्ट्स त्या मॅन्युप्युलेट करतात, हे पण लक्षात घ्या. नंतर सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, मी आत्ताच लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला. समतेचा लढा आमच्या महाराष्ट्रात, मग शाहू फुले आंबेडकर आले. समतेचा लढा म्हटल्यानंतर त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्ती आणि स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती. 1 मे 1960ला महाराष्ट्र निर्माण झालेला आहे. त्याच्या आधी महाराष्ट्रच होता, पण महाराष्ट्र इलाखा, मुंबई इलाखा, मुंबई प्रांत, ते मुंबई द्विभाषिक राज्य, ते महाराष्ट्र राज्य आहे ना. असा तो ऐकून काय महाराष्ट्राचा प्रवास आहे. आणि या प्रवासापर्यंत एका पुस्तकात बेस क्लिअर होतो तुमचा, एका पुस्तकात छान बेस क्लिअर होतो. त्याच्यामुळे तुम्ही हे वाचलं पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे. येस येस, फक्त आता हेच बोर्ड वाचायचे. आता मला इथं परत टाकलाय कोणी, किशोरने, मी किशोरला 1 मिनिट सांगतो, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. किशोर, तुम्ही जेव्हा कंबाईन करता, मग कंबाईनमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीनमध्ये जायची गरज, त्याला फक्त आधुनिकच आहे ना. आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र. तुम्ही असे स्टेट बोर्ड स्किप करा ज्याच्यात प्राचीन आणि मध्ययुगीन दिलं आहे. तुम्ही आधुनिक पासनंच क्लिअर करा, आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र. ज्या विचार डोक्यांना असेलच की सर मला फक्त कंबाईन करत आहे, त्या लोकांना. स्नेहा, माझा आवाज येतोय, म्हणजे बाकीच्यांना प्रॉब्लेम आहे का? आय थिंक आवाज येतोय, येतोय येतोय येतोय. हे काय, इथं मोबाईल लावून ठेवलाय मी, आवाज क्लिअर आहे. ओके स्नेहा, फक्त एकदा तुमचं कनेक्शन चेक करा. इज इट क्लिअर किशोर? बरोबर. मग येतो 9वीचं. आता 9वीचं काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे. तर मोस्ट ऑफ द स्वातंत्र्य इथं दिला 1961 ते 2000, म्हणजे याला मी म्हणतो स्वातंत्र्योत्तर भारत. याला काय म्हटलं आता? स्वातंत्र्योत्तर भारत. स्वातंत्र्यानंतरचा भारत आहे ना. स्वातंत्र्य तर मिळालं आम्हाला, पण पुढचे डेव्हलपमेंट्स कशा झाल्या, बरोबर आहे. हा एक भाग लक्षात घ्यायचा आहे. आणि मग 1961 ते 2000 नंतरच्या घडामोडी, भारतापुढील अंतर्गत आव्हाने, आर्थिक विकास, शैक्षणिक वाटचाल. आणि ते अंतर्गत आव्हाने होतीच का या स्वातंत्र्य मिळालं? राज्य पुनर्रचना आयोग आहे, बरोबर आहे. राज्यांची निर्मिती आहेत, आणीबाणी असेल, बरोबर आहे. काही महत्त्वाचा भाग असेल, रिबिलियन्स असेल, हे सर्व तिथे येतं, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. मग महिला, अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास कसा केला, उद्योग व्यापार, बदलते जीवन, बदलचे जीवन भाग. हे नाही केलं तरी चालेल, याचे मला रिलेटेड दिसलं नाही आहे. सो इट्स अ स्किप इट, इट्स अ स्किप इट. रिलेटेड एवढंच आहे. इज इट क्लिअर? हा झाला तुमचा असणारा 9वीचा इतिहास. नाव आता मी 10वी. आता लक्षात घ्यायचं, 10वीचा इतिहास मोस्ट ऑफ द थोडा जगाच्या इतिहासाला कनेक्ट होणार आहे. कोणाला? जगाच्या किंवा कला व संस्कृती. ओके, जगाच्या किंवा कला व संस्कृती हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, बरोबर. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. मग इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा वगैरे, कारण कला व संस्कृती हे प्रश्न पडतात GS1लाच. इतिहास लेखन, भारतीय परंपरात इतिहास लेखन कुठं सुरू झालं? उपयोजित इतिहास नाही केला तरी भारतीय कलांचा इतिहास, कारण की कला आणि संस्कृती आपले टॉपिकच आहे ना.
त्याच्यामुळं 10वीच्या पुस्तकातला हा टॉपिक काय आहे, महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रसारण माध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, परिणाम इतिहास, ऐतिहासिक. मी म्हणेल हा असणारं यातलं ठराविक टॉपिक, पण हे फास्ट वाचायचं. यात फार गुंतू नका 10वीत, हे फास्ट वाचून पुढे जायचं. जे मी म्हणतोय ते खूप जास्त चांगला बेस पक्का करा. बाकीचे इतके महत्त्वाचे बस वाचायचं, एकदा सोडून द्यायचं, याच्या नोट्स नाही काढले तरी चालणार आहे. हा 10वीचं पुस्तक तसं आहे. मग येतो 11वी. ओके, 11वीचं पुस्तक बघा. इथं भारतातील आद्य नगरे, आय शेती झाली, ॲक्च्युली शेतकरी किंवा शेतीची समूह, भारतातील तांबरेपासून युगन गावं वसाहती, वैदिक काळ, जनपदे, गणराज्य, भारतातील दुसरं नागरीकरण, भारत आणि इराण, पर्शिया, कारण की इराणमधनं बरंच इन्व्हेजन झालेलं आहे, कला आली इराणमधनं, हा टॉपिक आहे. मौर्यकालीन भारत, मौर्योत्तर काळातील भारत, परत प्राचीन मध्ययुगीन कला व संस्कृतीला गेलोय. भारतातील इतिहासातील नवीन पर्व, दक्षिण भारतातील राजसत्ता, वायव्येकडील देश आणि चीन, भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशिया, दिल्ली. कारण की तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन नावाचा टॉपिक आहे, तिथं तुम्हाला बॅकग्राऊंड माहीत पाहिजे की चीनसोबत आमच्या आधी संबंध कसे होते, इराणसोबतचे भारताच्या आधीचे काही संबंध आहेत का, युरोपसोबतचे आहेत का, पर्शिया ज्याला म्हणतो इराण म्हणजेच को त्या भागात काही आहेत का, दिल्लीचे सुलतानशाही, विजयनगर आणि बहामनी राज्य, मुघलकालीन भारत. आणि अगेन शॉर्टमध्ये काय दिलं आहे, स्वराज्य, ते जे आम्ही बेसिक वाचलेलंच आहे आधी. आता परत पुढे येताना काय होईल, रिवाईज होऊन जाईल ना. इतके टॉपिक्स त्यांनी कशाला टिकलेले आहे हे लक्षात घ्यायचं आहे. तर हे टॉपिक्स तुमचे कसं आहे 11वीचे. लास्ट बुक 12वी, शेवटचं पुस्तक आहे 12वी. मग आता मी परत सिलेबस समोर ठेवतो. जगाचा इतिहास 18व्या शतकापासून, जगाचा इतिहास 18व्या शतकापासून, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. हा का महत्त्वाचा आहे मला सांगा. सर्वात विकसित खंड कुठला आहे, सगळ्या खंडांचा विचार केला तर युरोपियन खंडच ना, बरोबर आहे का. तिथे प्रबोधन आधी झालं ना, प्रबोधन लवकर झालं, इंजिनचा शोध तिथे लागला, इंजिनचा शोध लागला, वाफेचं इंजिन, क्रांती तिथे सुरू झाली, क्रांती झाली, पैसा आला, बरोबर ना. हे लक्षात घ्यायची, अंडरस्टँडिंग हे डोक्यात असणं गरजेचं आहे. उद्या इंटरव्ह्यूला गेला आणि बस, आता इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आपण म्हणजे आम्ही पण प्रॅक्टिस म्हणून प्रश्न विचारतो, सिंगल आहे. तुम्हाला जर विचारलं की आज युरोपच्या तुलनेत किंवा विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय समाजाची चिकित्सा करा, तुम्हाला क्लिअर झालं भारतीय समाजात का मागे आहे. स्मार्टफोन आला म्हणजे आपण लई पुढे गेलो नाही आहे, समाज म्हणून आपण मागच आहे अजूनही युरोपपेक्षा. पण का मागं आहे, तिथं प्रबोधन आधी झालं, तिथं विज्ञान आधी आलं, विज्ञान तर्क वितर्क आधी आले ना. त्याच्या पलीकडे इथं लक्षात घ्यायचं आहे. मग युरोप आणि वसाहतवाद इथं दिलेलं आहे का तुम्हाला, इथं औद्योगिक क्रांती, जागतिक युद्ध, वसाहतवाद, बरोबर. ॲज सिलर भारत आणि युरोपीय वसाहतवाद, हे ना युरोप वसाहतवाद. नंतर वसाहत आणि मराठे, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, हाही टॉपिक आधी झालेला आहे. सेम वसाहतीवर भारतीयांचा संघर्ष, निर्वसाहतीकरण, जागतिक महायुद्ध, याच्यात दिलं आहे ना. कुठं दिलं आहे, राजकीय प्रामुख्य जागतिक युद्ध सिलेबसमध्ये आहे, सिलेबसमध्ये पॉईंट. त्यानंतर शीतयुद्ध, बदलता भारत 2. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला कॉन्टेम्पररी म्हणजेच काय, आत्ताशी संलग्न असणारा भाग समजणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे. इज इट क्लिअर. आता मला म्हणाल, मी पुढच्याकडे जात असताना सोशलॉजीकडे जाताना मला माहीत आहे सर इतके पुस्तकं वाचायची का, असं इतकं वाचायचं का, हे लक्षात घ्यायचं आहे. आय कॅन अंडरस्टँड सर एवढं मोठं कसं वाचायचं वगैरे, पण हे लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही इतकं क्लिअर लक्षात ठेवायचं आहे या गोष्टी. एक मोठे पुस्तकं वाचणे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणेल तुम्ही बिपिन चंद्राचं पुस्तक वाचा. भारताचे 3 भाग आहे, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. ते जड पुस्तक आहे. ती पुस्तकं वाचण्याचे बेस सोपं आहे ना, चित्र आहे, लहान मुलांसाठी मांडणी केली आहे, यातनं आपल्याला पटकन टॉपिक कनेक्ट होईल ना. माझं म्हणणं इतकं केलं, आय विल ॲश्युअर यू तुमचा 50% एनी हाऊ लक्षात घ्यायचा आहे. तुमचा 50% प्लस इतिहास कंटेंट रेडी. विश्वास ठेवा. फक्त आपल्याला रिलेट काय करायचं, त्याला आता थोडासा ॲडिशनल रिलेट करायचं आहे, पण त्याचं बेस विल क्लिअर या स्टेट बोर्डातनं. म्हणजे जेव्हा मी वाचतो, मग मी आता NCERT पण कम्पेअर करून ठेवलेलं आहे, पण मला NCERTची पण आता गरज वाटत नाही एका लेवलला, बरोबर. इतकं जरी पक्क झालं ना, मग ॲडिशनल पुस्तक येणारच आहे तुमच्याजवळ. तुम्ही स्त्रोत तर वाचताच आहे ना, महत्त्वाचं. फॉर एक्झाम्पल आम्हाला ग्रोअर बेलेकर यांचं पुस्तक वाचायचं आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक वाचतं आधुनिक भारताचं. ओके, ते मेन पुस्तक वाचलं की हा बेस घेऊन समोर आपण कंटिन्यू सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. सगळे मोस्ट ऑफ द टॉपिक याच्यात काय झालेलं आहे, कव्हर झालेले आहे. म्हणून हा इतिहासाचा बेस आहे. एव्हरीबडी क्लिअर का, काय टॉपिक वाचलं इतिहासासाठी. म्हणून 5वी ते 12वी टार्गेट करायचं, त्याची रिडिंग 1-2, दुसऱ्या रिडिंग नंतर परत वाचायचं नाही. मी म्हणतो परत बेसिक वाचायचं नाही आहे.
वाचून शॉर्ट नोट्स काढून पुस्तक एकदाची बाजूला गेली पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे, बाजूला गेली पाहिजे ती, परत परत वर्षभर नसती वाचायची. इज दॅट क्लिअर? एका ठराविक काळात ते आपण ठरवून बाजूला केलं पाहिजे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके, माझं ऑप्शनल PSIR आणि एथिक्सचं आत्ता प्लॅनिंग कसे करावे? यस आहे, आत्ता झाला आहे. येतो ना मी प्रश्नांकडे विनोद, मी शेवटी येतो कारण एकच विषय झालेला आहे. अजून आता पुढचा विषय, आता पुढचा आहे भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता. हा तुम्हाला सिलेबसमधला भाग आहे. मी पेपर 1 मध्येच आहे GSच्या. ओके विनोद, आपण GSच्या सगळ्या पेपरबद्दलच बोलतोय. मी आता पेपर 1 मध्येच आहे GSच्या, तिथं लक्ष द्यायचं आहे. काय म्हणतोय मी? आता तुमचा असणारा इंडियन सोसायटी हा तुम्हाला दिलेला सिलेबस आहे. भारतीय सामाजिक ठळक वैशिष्ट्ये आणि भारतातील विविधता. ओके बघा, 11वी आणि 12वीला पुस्तक आहे स्टेट बोर्डाचं. कुठेही 11वी आणि 12वीला. कितीला आहे? 11वी आणि 12वीचं. हे 11वीचं पुस्तक आहे. याच्यात दिलेलं बघा, समाजशास्त्राची ओळख, पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्राचे योगदान काय, समाजशास्त्राची मूलभूत संकल्पना, सामाजिक संस्था म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, समाजीकरण, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक परिवर्तन. सगळे टॉपिक महत्त्वाचे आहेत, सगळे टॉपिक महत्त्वाचे आहे. एकूण असणाऱ्या ठळक वैशिष्ट्ये, मग महिला संघटनाची समाजातील भूमिका काय, लोकसंख्या व त्यातली संबंधित मुद्दे काय, दारिद्र्य आणि विकासात्मक प्रश्नाचा समस्या काय असतो, नागरीकरणाचं काय, हे लक्षात घ्या. जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरचे परिणाम काय झालेले आहे, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता, हे विषय तुम्हाला समजून घ्यायचे. पण त्यासाठी एकूण समाज म्हणजे काय, सामाजिक घटक कुठले, आणि आपली तर कास्ट सिस्टीम आहेच ना, म्हणजे किती आज बोलू तरी कास्ट सिस्टीम तर आहेच, ती समजून घ्यावं लागेल. ती कशी डेव्हलप झाली किंवा काय असेल याच्याकडे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यावेळी तुम्हाला काय करावं लागेल, हा 11वीचं 11th स्टेट बोर्ड इतकं वाचून यातले प्रमुख तुम्ही काय करायला पाहिजे, नोट्स किंवा ह्या गोष्टी करून ठेवायला पाहिजे. नाव नेक्स्ट पॉईंट येईल प्रकरणाचे नाव. आता दुसरा हे 12वीचं, भारतीय समाजाचा परिचय, समाजाचे वर्गीकरण, भारतीय समाजातील विविधता आणि एकता, समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया आणि भारतातील सामाजिक चळवळी आणि सामाजिक समस्या, हे लक्षात घ्यायचं आहे. सामाजिक चळवळी आणि सामाजिक समस्या हे सुद्धा टॉपिक तेवढेचं महत्त्वाचं आहे. यस, पहिली एक रीडिंग, दुसऱ्या नोट्स काढायच्या. तुमचं 50% काम मोकळं झालं, पुढचा 50%. त्यांनी प्रश्न विचारलाय, सर 6वी ते 12वी करताना वाचून झाल्यावर नोट्स काढायच्या का? यस, नोट्स काढायच्या. नोट्स म्हणजेच काय, लेखीचं मटेरियल तयार झालं ना. जेव्हा मी लिहून तयार असतं तेव्हा माझ्या डोक्यात असतं काहीतरी लिहू शकतो ना मी. लक्षात घ्या, नोट्स काढायच्या. इन्फॉर्मेटिव्ह प्लस मी सांगितलं ॲनालिटिकल कशा नोट्स काढायच्या, तशा नोट्स काढायच्या. कार्तिक, नोट्स काढल्या पाहिजे. आणि इट्स अ डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम, हे पण इथं लक्षात घ्या, नोट्स निघाल्याच पाहिजे ना. नाही, समाज सुधारणा, हिस्ट्री इतिहासामधलाचं असणार इंडियन सोसायटी, त्याचा फॅक्टर आहे. हिस्ट्रीमधला असणार इंडियन सोसायटी, त्याचा सुद्धा. गायत्री बुक किती दिवसात नोट्स रिडिंग झाली, मी ते प्लॅन करून देतो. कोणी? गायत्री. ओके, किती दिवसात वाचून झालं पाहिजे, थोडा स्पीड. आता तुम्हाला प्रत्येकाला मला विचारावं लागेल अवेलेबल टाईम काय. आता दीपक आहे, दीपक समजा 8 तास अभ्यास करतो, असं गृहीत धरू, बरोबर आहे. गायत्री असेल, गायत्री म्हणजे मी 6 तास अभ्यास करू शकते, एखादा म्हणजे मी 10 तास आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. त्याचा प्लॅन मी करून देतो तुम्हाला, डोंट वरी. त्याचा मी व्यवस्थित प्लॅन करतो. तुम्ही फक्त बघायचा आपला वेळ किती बसतो आणि किती दिवसात कुठला विषय कंप्लीट करायचा. आणि स्टार्ट विथ द कुठल्या विषयासमोर करायचं, बट ऑब्वियस भूगोलापासून स्टार्ट करायचा. भूगोल मी शिकवतो म्हणून नाही, कारण भूगोल इतिहास घडवतो ना. खरे, भूगोल इतिहास घडवतो ना. तुम्ही विचार करा, शिवाजी महाराज, मी म्हणतो शिवाजी महाराजांचा असणारा पश्चिम महाराष्ट्रात गड किल्ले का, कारण की आमच्या महाराजांपाशी सैन्य कमी होतं. आमचे मावळे म्हणजे सैन्य, मावळे म्हणजे 12 बलुतेदार आहे. महाराजांनी त्यांना हाताशी घेतलं, त्यांना सांगितलं आपल्याला युद्ध लढायचं आहे, स्वराज्याची स्थापना करायची आहे. पण महाराज जर खुल्या मैदानात जाऊन आव्हान देऊ शकत नव्हते, कारण भूगोलाच्या मोठ्या फौजा होत्या. मग महाराजांनी भूगोलाचा विचार करून गड किल्ल्यांची स्थापना केली, प्रॉक्सी वॉर, बरोबर आहे. कमी सैन्यात युद्ध जिंकलं पाहिजे. म्हणून भूगोल मी समजला ना, तो तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतात आणि मग तुम्हाला इतिहास, राज्यघटना, अर्थव्यवस्था सहज समजतं. म्हणून मी भूगोल म्हणतोय, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. यस शरद, सेकंड नोट्स नंतर, सेकंड रिडिंग नंतर काय करायचे आहे, नोट्स. पण सेकंड रिडिंग आणि नोट्स इज सायमल्टेनियसली, म्हणजे असं म्हण, सेकंड नोट्स काढणे आणि सेकंड रिडिंग इज अ कंबाईन प्रोसेस. पण मी तिकडे येतो, इट इज अ कंबाईन प्रोसेस, हा आपण विचार करू. हे झालं 12वीचा. 9 आता येतो भूगोलाकडे. तिसरा विषय भूगोलाचा. ओके, यस बनवून देणार गायत्री, आणि ते एकेकाला बोलून देईल, डोंट वरी. मी बनवून देणारच आहे, बनवून देतो, डोंट वरी, बनवून देतो. आता भूगोल विषय. आता भूगोलाचे 3 भाग आहे आपल्याला अभ्यासायचे.
गायत्री, भूगोलाचे किती भाग अभ्यासायचे आपल्याला? 3 भाग हे भूगोलाचे अभ्यासायचे. ओके, हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे. कुठला कुठला? भूगोलाचा एक भाग येतो तो म्हणजे काय इथे दिलाय मी, प्राकृतिक भूगोल. दुसरा भारताचा भूगोल. तिसरा महाराष्ट्राचा भूगोल. हे लक्षात घ्यायचं आहे. भारताचा, महाराष्ट्राचा आणि प्राकृतिक. तुम्ही असे म्हणू शकता सर प्राकृतिक म्हणजे जगाचा का? तर यस, प्राकृतिक म्हणजे काय म्हणतो मी, जगाचा प्राकृतिक भूगोल. तो आपण समजून घ्यायचा आहे. तो पण भाग सांगतो, पण आता सिलेबस वाईज जेव्हा आपण विचार करतो तो एक भाग इथे लक्षात घ्यायचा आहे. आता आयोगाने काय म्हटलंय? जागतिक प्रमुख नैसर्गिक संसाधनांचं वितरण. आपल्याला काय दिलं आहे? एक सिलेबसाचं वाक्य आहे की जगाचा प्राकृतिक भूगोल त्याची ठळक वैशिष्ट्ये. दुसरा कॉलम जो आपल्या सिलेबसचा, जागतिक प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण, ते दक्षिण आशियाई व भारतीय उपखंड. दक्षिण आशियाई व भारतीय उपखंड, इंडियन सबकॉन्टिनेंट, याच्यातले नैसर्गिक संसाधने पाहिजे. का पाहिजे नैसर्गिक संसाधने? कारण की नैसर्गिक संसाधनांवर प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र यातले उद्योग व्यवसाय काय आहे? डिपेंड आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? यस, सेकंड रीडिंग करतानाच नोट्स. यस यस शरद, सेकंड रीडिंग करतानाच नोट्स निघाल्या पाहिजे. आणि पहिल्या रीडिंगमध्ये फार क्लिअरिटी पाहिजे. सेकंड रीडिंगला मी एक्सप्लेन करेल. सेकंड रीडिंग आणि फर्स्ट रीडिंग म्हणजे डिफरन्स काय असला पाहिजे हे मी एक्सप्लेन करतो. आणि शेवटी आठवण करा, मी ते शेवटी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता भूगोलाचे टॉपिक्स बघूया. हे 5वीचं पुस्तक आहे. याच्यात एवढेच धडे कामाचे आहे. 5th स्टेट बोर्ड, बाकीचे कामाचे नाही आहे. याच्यात 14 का 18 टॉपिक्स आहे, आपल्या कामाचे नाही. आपला परिसर स्वच्छ ठेवणे. आता तुम्ही मोठे आहे, तुम्हाला काही शिकवायची गरज नाही आहे. परिसर स्वच्छ वच्छ ते सगळं तुम्हाला माहिती आहे. आपण एक्झामचा विचार करून एक्झामच्या विचारणाच याच्यात करूया, हे लक्षात घ्यायचं आहे. यस यस यस, चालेल चालेल. अजय चालतोय पर्सनल नंबर ऑफिसवर. काल पण मी दिला होता पर्सनल नंबर, कालच्या लेक्चरला शेअर केला मी, आज पण शेअर करेल. इज इट क्लिअर? फक्त मला मेसेज टाकून मी सांगतो त्या टायमिंगमध्ये कॉल कराल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मोनिका, जॉग्राफीसाठी रेफरन्सेस बुक, इथंच सांगतो. जॉग्राफी स्टार्ट करतोय. स्टेट बोर्ड 5th to 12th, 5वी मधले कुठे टॉपिक? आपली पृथ्वी, आपले सूर्यमाला. पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली? सूर्यमाला म्हणजे काय? सूर्यमालात कोणते कोणते ग्रह आहे? पृथ्वीचे फिरणे म्हणजेच काय? रोटेशन. फिरल्यामुळे दिवस रात्र होते ना, त्याचा परिणाम काय होतो? तापमान संतुलन राहते. सकाळी तापतं, रात्री थंड होतं. तापमान संतुलन, त्याचा परिणाम काय होतो? पृथ्वी आणि जीवसृष्टी. पृथ्वीवर जीवसृष्टीचे किती भाग आहे? वातावरण आहे, जमीन आहे, पाणी आहे, 3 आहे ना. एक भूसृष्टी, एक जलसृष्टी, एक भवताल असणारी, दोन्ही मिळून जीवसृष्टी. इतके बेसिक कन्सेप्ट्स आहे जे आपल्याला लागणार. आणि पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण संतुलन कसं राखलं? एन्व्हायरमेंट इज द कॉन्शियस. नेक्स्ट थिंग, आज तुम्हाला माहिती असेल माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज एक निर्णय दिलेला आहे. तुम्ही न्यूजपेपर वाचता का? वाचलं पाहिजे. मॅडमचं मागचं लेक्चर आहे लोकसत्ता कसा वाचलं पाहिजे ते बघा प्लीज. आता एक आपण इथून तर तुमच्या याच्यात तर लेक्चर राहतीलच फाउंडेशनमध्ये, आणि नोट्स पण काय शिकवणार तुम्हाला करंटच्या, कशा नोट्स काढल्या पाहिजे. कारण की 2 पेपर टार्गेट देणार आहे, वाचून या, नोट्स काढा, मग चेक करून देईल. आज काय दिलेलं आहे? पर्यावरणाचं संतुलन, शुद्ध पर्यावरण किंवा जागतिक हवामान तापमान वाढत्याचा परिणाम माझ्या जीवनावर काय होईल? मूलभूत अधिकार 14 आणि मूलभूत अधिकार 21 कलमांतर्गत समाविष्ट करताय सुप्रीम कोर्टाने. आज व्हर्डिक्ट आहे. आता मी लेक्चर टाकेल लगेच व्हिडिओ करून, जसं मी कालचा टाकला, आज रात्री 9 वाजता रिलीज होईल. भूकंप काय येतो? रिंग ऑफ फायर म्हणजे का? आणि भूकंप कुठं? तैवानमध्ये आलेला भूकंप, 3 एप्रिलला भूकंप आला तैवानमध्ये. त्याचं कारण काय? रिंग ऑफ फायर. याचा एक व्हिडिओ मी टाकला आज रात्री 9 वाजता, तो तुम्हाला दिसेल. उद्या मी टाकणार आहे पर्यावरणाचा व्हिडिओ, तो पण तुम्हाला दिसेल, पण ते बघा. कारण की एका ॲडिशनल साईडनं कंटेंट. यस, आर्टिकल 14, 19 आणि 21. करेक्ट विनोद, आजचीच न्यूज आहे. बरोबर आहे, हा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. मी मेसेज केला पण तुम्ही खूप दिवस झाले सर तुम्ही रिप्लाय. बरं ठीक आहे, आज परत कर, 6 नंतर कर, फक्त मी रिप्लाय करतो. मी बघितलं असेल, मला असं वाटलं वेळ निघाल्यावर करू, पण ते राहिलं असेल. इज इट क्लिअर? सो 5वीचं इतकं. आता 6वीचं इतकं भारी आहे बघा ना. त्यांनी तर डायरेक्ट बोललं आहे बा दीपक, सगळं तुम्हाला करेक्ट करून दिलं आहे. सामान्य भूगोल, प्राकृतिक प्रात्यक्षिक भूगोल, प्राकृतिक भूगोल त्यांनीच करून दिलं आहे स्टेट बोर्डाने. फिजिकल जिओग्राफी काय आहे? बरोबर आहे, इतकं इझी आहे. माझं म्हणणं आहे, तुम्हाला खरं सांगतो, सगळ्यात कमी रेफरन्सेस भूगोलात लागणार आहे. कारण भूगोल हा अंडरस्टँडिंगचा विषय आहे आणि कम्प्लीट मी रिलाय ऑन मी. तुम्हाला नाही सर लई उंची, लांबी, रुंदी, नद्यांची लांबी पाठांतर अजिबात नाही, गरजच पडत नाही. हा अंडरस्टँडिंग बेस्ड सब्जेक्ट आहे. वन्स यू अंडरस्टँड यू कॅन इझिली राईट. हे लक्षात घ्यायचं आहे आणि ते मी तुम्हाला समजून सांगेल. हा पण इथं लक्षात घ्यायचा आहे, तो पण एक भाग लक्षात घ्यायचा आहे. ओके, तर पृथ्वी आणि वृत्ते चला वापरूयात. मी त्यात शिकवलंय वृत्तांचा अक्षवृत्त, रेखावृत्त. कारण की आता काय होतं, आपण वेळ कशावरून ठरवली आहे? रेखावृत्तावरनं ना.
ते इथं सिंपल दिलेलं आहे. पृथ्वी गोल नकाशा, हवा हवामान म्हणजे काय, तापमान म्हणजे काय, महासागराचे महत्त्व, खडकांचे प्रकार, नैसर्गिक संसाधने, ऊर्जा आणि मानवाचे व्यवसाय. कारण की व्यवसाय कशावर डिपेंड आहे, शेती निसर्गावर डिपेंड आहे, खाणकाम निसर्गावर डिपेंड आहे, लक्षात घ्यायचं आहे, मत्स्य निसर्गावर डिपेंड आहे. मग हे सगळे त्यात बेसिक माहिती दिलेली आहे. हे टॉपिक्स विद्याल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे, हा पण तुझा लक्षात घ्यायचा आहे. यस, मालडोक. मालडोक म्हणजेच काय, मालडोक पक्षाला तो रिलेट केलाय, पण मी एक्सप्लेन करतो, व्हिडिओ टाकेल विनोद, उद्या व्हिडिओ येईल, हे पण इथे लक्षात घ्या. इज इट क्लिअर? हे कितवीचं आहे तुमचं? 6वीचं. कुठलं? 6वी. नाव नेक्स्ट 7वी. ओके, 7वीचे महत्त्वाचे टॉपिक्स दाखवतोय तुम्हाला. बरोबर आहे. यस यस, लोकसत्ताच वाचायचं आहे. न्यूजपेपर इज लोकसत्ता, पण मी येतो तिकडे. लोकसत्ता हाच एक महत्त्वाचा हे आहे, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. 7वीचं ऋतुनिर्मिती, सूर्यचंद्र पृथ्वी, भरती ओटी, हवेचा दाब, वारे, नैसर्गिक प्रदेश, मृदा म्हणजे काय, ऋतुनिर्मिती भाग 2, कृषी, मानवी वस्ती आणि समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे, हे टॉपिक वाचायचे. सगळं महत्त्वाचे, सगळं मी शिकवताना हे सगळं शिकवणार आहे फिजिकलमध्ये. लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा मेन कंटेंट चालू होईल तेव्हा हेच सगळं सांगावं लागतं, हे शिकवावं लागतं. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. तर हे सगळं. नेक्स्ट 8वी, स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, पृथ्वीचे अंतरंग, आर्द्रता, ढग, सागरतळ रचना, सागरी प्रवाह, भूमी उपयोजना, लोकसंख्या, उद्योग आणि हे खालचे 2 नाही सोडले तरी चालणारे. लक्षात घ्या, प्रात्यक्षिक आहे, याला सोडून द्या. इट्स अ प्रॅक्टिकल जिओग्राफी. प्रॅक्टिकल नाही आहे आपल्याला थेट आता कंटेंटशी रिलेटेड पाहिजे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर कार्तिक? ओके, या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे. हे तिचं 8वीचं. 9वीचं लक्षात घ्यायचं आहे. 9वीचं भूगोल, पृथ्वीचे अंतरंग, बरोबर आहे, सागरतळ रचना, सागरी प्रवाह, बरोबर आहे. नाही, मला ते रिपीट झालं. 9वीचं झालं आहे आपलं ऑलरेडी. मी हाच आहे ना मागचा, हाच आहे, सेम झाला आहे, तो एकच जागी झाला आहे. आता सगळ्यात महत्त्व आहे 10वीचं स्किप करून द्या. 10वीचं वाचण्याची फारशी गरज नाही. मी 10th स्किप केलेलं आहे, हे लक्षात घ्या. ते भारताने काय ब्राझील आहे, बरोबर, तर ते नाही वाचलं तरी चालणार आहे. हे खूपच महत्त्वाचं आहे. 11वीचं आहे, लक्षात घ्या. हे सर्व खूप महत्त्वाचं आहे. भू हालचाली, मग प्लेट टेक्टॉनिक्स, जे मी सांगतोय कालचं. आता व्हिडिओ घेतला तैवानचा भूकंप आला, रिंग ऑफ फायर, पॅसिफिक प्लेट टेक्टॉनिक्स म्हणजे काय इथं क्लिअर होईल. विदारण, झीज का होते, हवामान प्रदेश, जागतिक हवामान बदल काय, महासागरी सागर संपत्ती म्हणजे काय, हिंदी महासागर तळरचना आणि महत्त्व काय हिंदी महासागराचं, जीवनसहतीने आपत्ती व्यवस्थापन एक टॉपिक आहे आपल्याला पेपर 3 मध्ये. आपत्ती व्यवस्थापन इतके महत्त्वाचे टॉपिक आहे. आणि हे आहे तुमचं 12वी. लोकसंख्या भाग 2, मानवी वस्ती आणि भूमींचं उपयोजन, प्राथमिक आर्थिक प्रक्रिया, द्वितीय आर्थिक प्रक्रिया, तृतीय. मी तुम्हाला इथं सिलेबस दाखवतो, बरोबर आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. जागतिक प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण, जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय, तृतीय औद्योगिक सेवा आहे. बेसिक कंप्लीट होऊन जातं इथंच, हे लक्षात घ्यायचं. प्रदेश आणि प्रादेशिक विकास, भूगोल, स्वरूप, व्याप्ती, हे नाही केलं तरी चालेल, हे नाही केले तरी चालेल, पण 7 टॉपिक करायचे. किती? 1 to 7. 1 to 7 इतके टॉपिक झाले पाहिजे, इतके टॉपिक आपण केले पाहिजे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे तुमचं भूगोलाचं. सो इट इज ऑल अबाउट द जिओग्राफी. मी परत सांगतोय, भूगोलासाठी बेस म्हणून मोनिकाने प्रश्न विचारला होता, तर 12वी. याच्यात मी फक्त 10वी नाही केलं तरी चालेल, पण जे मी टॉपिक दाखवले हे टॉपिक 5वी ते 12वी करायचं. तुमचं भूगोलाचा सगळा बेस क्लिअर होतो. सगळा बेस म्हणतोय मी. हां, 10वी स्किप करून टाका, डायरेक्ट स्किप करा. 10वीचं काय ब्राझीलशी कनेक्ट आहे. हां, 9वी घ्यायचं. 9वीचं दाखवलं मी टॉपिक त्यात. 8वी नंतर 9वी आहे. 9वीपर्यंत आपल्याला महत्त्वाचे आहे, पण डायरेक्ट 10वी स्किप करा. 11वी आणि 12वी. पुढचं काय करणार आहे? 11वी आणि 12वी. गायत्री, कार्तिक, ओके, इकडे विनोद, बाकीचे असणार सगळे. हे इथं लक्षात, किशोर, हे लक्षात ठेवायचं आहे. आता येतो पुढचा इंडियन पॉलिटी. ॲक्च्युली हा काय तुमचा इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यघटना, जे आज मॅडमचं सेकंड लेक्चर आहे. मॅडम तरी डिफाईन करतीलच, फक्त मी स्टेट बोर्ड कनेक्ट करून देतो. इंडियन पॉलिटी आता तिथे मी स्टेट बोर्ड कनेक्ट करून देतो तुम्हाला. कुठलं स्टेट बोर्ड वाचलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे ते मी सांगतो इथं. प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक. आता याची भाग काय आहे तुम्हाला? एक भाग आहे काय, राज्यघटना, जी आपली अभ्यासलीच पाहिजे. राज्यघटना कशी तयार झाली, काय, सगळं राज्यघटनेविषयी, बरोबर आहे. मग आपली एक राज्य व्यवस्था, एक आहे राज्यघटना. राज्यघटने कशाविषयी बोलते? राज्य व्यवस्था. राज्य व्यवस्थेत तुमचे स्तर आहे, केंद्र स्तर, बरोबर आहे, राज्य स्तर आणि स्थानिक स्तर आहे ना. या सगळ्याकडे काय तुमच्याकडे गव्हर्नमेंट आहे.
या सगळ्यांसाठी काय करता तुम्ही, सरकार म्हणजेच गव्हर्नमेंट. मग याचा संबंध एक तुम्हाला बेसिक राज्यघटना समजली पाहिजे अभ्यासातली. बेसिक राज्यघटना डोक्यात एकदम क्लिअर पाहिजे का ही राज्यघटना आहे, राज्यघटनेने दिलेली तसंच आपली व्यवस्था, तसंच आपल्या सगळ्या गोष्टी आम्ही रन करतो बिकॉज ऑफ अवर हे. येस येतो मी प्रणय, किती दिवसात वाचून झाले पाहिजे, मला शेवटी येतो. मी हे संपलं की इथून पॉलिटी संपलं की इकॉनॉमी आणि मग पर्यावरण आहे, संपलं मग आपलं. ओके, पर्यावरण. मग मी आपण प्लॅन करू किती दिवसात कव्हर झालं पाहिजे, की कुठल्या वेनी मी वाचलं पाहिजे. कारण की आता मला आणि बिलकुल टसमस व्हायचं नाही. मी तुम्हाला सांगतोय 25 वर फोकस पाहिजे. 24 मध्ये आपण काहीच करायचं नाही. परीक्षा पास झालं पाहिजे, आलो पाहिजे. आपलं डोकंच काय पाहिजे, 25 एक जागा जरी निघाली ना ती जागा माहिती पाहिजे. एवढा क्लिअर कट पाहिजे आपण आपल्या इनपुटमध्ये. उद्या जर एक जागा नाही आयोगाची तर एक जागा माझी पाहिजे, हे लक्षात घ्या. प्रणय मी येतो तुझ्या प्रश्नांकडे येतो, हा सुद्धा लक्षात घ्या. अजय तुझ्या प्रश्नांकडे येतो. पॉलिटिक्ससाठी डायरेक्ट कोळंबे सरांचं बुक नाही. माझं म्हणणं डायरेक्ट राज्यसेवेला करायचंच नाही, तुला पाठ करावं लागेल अजय ते. इफ यू आर विलिंग टू राईट द एक्झाम इन डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म, सो यू शुड नो द बेस. तुझे थिंकिंग लेवल डेव्हलप होणं गरजेचं आहे. फॅक्च्युअल ठीक आहे, तू कलेक्ट करून कोळंबे सरचं पुस्तक बेस्टच आहे, नो डाऊट. ओके, पण आपल्याला एक पहिले बेस पक्का करायचा. दाखवतो, तू धडे दाखवतो, इतके बेसिक बेस्ट आहे ना, खूपच अंडरस्टँड होतं, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मी दाखवतो. एक भाग काय राज्यघटना, दुसरा भाग काय पॉलिटिक्सचा राज्य व्यवस्था, तिसरा काय दिलाय तुमचं एक इथं सामाजिक न्याय किंवा इथं मी म्हणतो IR आंतरराष्ट्रीय संबंध. 3 भाग आहे ना. आता हा थोडा ऍडव्हान्स भाग आहे. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय लक्षात घ्या, भारताचा. आणि हा करंट बेस भाग आहे. आता सद्यस्थितीत भारताचे असणारे रशियाशी संबंध तुम्ही स्पष्ट करा, किंवा सद्यस्थितीत भारत आणि कॅनडाचे संबंध कसे आहेत, ते मध्यंतरी बिघडले होते. मग करंट बेसिस आहे ना, पण बेसिक याच्यातले काही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. मॅडमाचं सेकंड लेक्चर तेच आहे, मॅडम ते आणखी डिफाईन करतील. पण मी जेव्हा स्टेट बोर्ड समोर ठेवतो, मला असं वाटते मला या 3 कप्प्यात माहिती मिळाली पाहिजे स्टेट बोर्डातून. किती कप्प्यात, एक पहिले राज्यघटना समजली पाहिजे, आमच्या व्यवस्था समजल्या पाहिजे सगळ्या, केंद्र सरकार म्हणजे काय असतं, राज्य सरकार म्हणजे काय, स्थानिक प्रशासन म्हणजे काय, हे सगळं मला तिथनं कळलं पाहिजे. आणि IR असं सुद्धा वेळी लक्षात ठेवायचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. राजश्री सर NCERT वाचायचं काय, सध्या NCERTने माझं म्हणणं पहिला फोकस करा स्टेट बोर्ड. तुम्ही आज मला सांगा सर माझे स्टेट बोर्ड क्लिअर आहे, मी सांगतो उद्या NCERT काय वाचायचं. मग सगळंच NCERT कामाचं नाही ना, फक्त काही ॲडव्हान्स 11वी 12वीचे NCERT कामाचे. कितीचे 11वी 12वी. वन्स यू बेस इज हिअर ना, आपल्याला 5वी ते 10वी NCERT क्लिअर करण्याची गरज वाचलं नाही. एवढा मोठा चंक फक्त 11वी 12वी ॲडव्हान्स लेवलवर करायचं आहे, ते आपण करूया. कारण की तुम्ही बेस सगळं पक्का स्टेट बोर्डातनं होतो राजश्री, तो नो नीड ऑफ द NCERT. मी श्रीकांत विस्पुतेंचं एक शॉर्ट टाकलेलं आहे. त्या श्रीकांत म्हणतोय की NCERTचं इतकं गौबुव का, असा शब्द आहे तो UPSC पास झाला, IAS आहे तो, त्यांनी IAS असून त्यांनी सांगितलंय. ओके, म्हणून मी म्हणतो बेस कुठून तरी पक्का होणं महत्वाचं आहे. तो बेस कुठूनही पक्का होईल ना शेवटी. आणि एखादा म्हणताय यांनी प्रणय टाकले सर, आपल्या कोण टाकलंय, मला अजयन टाकलाय सर, मी रंजन सरांच्या पुस्तकातच पॉलिटिक्सचा बेस पक्का केला, गरजच नाही मग NCERT म्हणजे मागं जायची. ती पण एक वेळ आहे ना, जर मला पक्क असेल, माझे प्रश्न अडत नसतील, हे पण लक्षात घ्या. पण नवीन असताना अभ्यासाचा फ्लो नसतो, कठीण वाटतं, म्हणून आपण त्या बेसपासून स्टार्ट करतो आणि त्यावेळी पुढे जातो. इज इट क्लिअर. आता टॉपिक बघू. 5वीचं नागरिकशास्त्र, आपले स्थानिक शासन आलं का नाही, स्थानिक लेवलचं लक्षात घ्यायचं. आपले समाज जीवन, समाजातील विविधता, ग्रामीण स्थानिक शासन संस्था, शहरी स्थानिक. मी जे म्हणत होतो की व्यवस्था समजायला पाहिजे, बरोबर. राज्यघटने व्यतिरिक्त गव्हर्नमेंट कुठल्या कुठल्या पातळीवर असतात, गव्हर्नमेंट काय काय काम करतात, सगळ्यात बेसिक आमच्या स्टेट बोर्डात दिलेलं आहे. नागरिकशास्त्र, इतिहासासोबतच इतिहास आणि नागरिकशास्त्र एकच बुक असतं, लक्षात घ्या. त्यातच मागं काय असतं, नागरिकशास्त्र. इतके सोपे दिलेलं आहे, दॅट्स इट. इतकं सोपं आहे, इतकं समजून गोष्टी स्वरूपात समजतं, आपलं अंडरस्टँडिंग आणखी क्लिअर होत जातं. हा सुद्धा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. नाव नेक्स्ट, आपले संविधान आली. आता राज्यघटना आली. राज्यघटना, आपल्या संविधानाची ओळख, संविधानाची उद्देशिका, वैशिष्ट्य काय आहे, मूलभूत हक्क भाग 1, मूलभूत हक्क 2, मार्गदर्शक आणि मूलभूत कर्तव्य. बरोबर आहे, एकदम बेसिक दिलेलं आहे. आणि या बेसिकमधनंच सगळ्या गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या आहे तुम्हाला. या बेसिकमधनं या गोष्टी इझी आणि इझी आमच्या जातात येतात समजतात, हे सुद्धा लक्षात घ्या. आपले संविधान, राज्यघटना. 6वीचं पुस्तक. 7वीचं पुस्तक, संसदीय शासन पद्धती, जी आमच्या भारतात आहे, पार्लमेंटरी सिस्टीम. कॉन्स्टिट्युशनलची कुठली आहे, पार्लमेंटरी सिस्टीम. संसदीय शासन प्रणाली ती पण इथे दिलेली आहे, ती आम्ही सहज सांगू शकतो. संसदीय शासन पद्धतीची ओळख कशी आहे, भारतीय संसद आलं का, केंद्रीय कार्यकारी. मी म्हटलं 3 व्यवस्था माहित पाहिजे, केंद्र, राज्य आणि पहिले 5वीत काय सांगितलं आम्हाला, स्थानिक. आता काय, केंद्रीय कार्यकारी. भारतातील न्यायव्यवस्था कशी आहे बघा, राज्य शासन कसं आहे आमचं, स्टेट, आणि नोकरशाही ज्यात तुम्ही जाणार आहे, ब्युरोक्रॉसी.
सगळे बेसिक क्लिअर करतात, सगळं बेसिक क्लिअर होते, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. सर्वच्या सर्व बेसिक क्लिअर होतं, तर हा पण पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे एव्हरीबडी. त्यानंतर पुढचं राज्यशास्त्र. आता भारत आणि जग, कारण की तुम्हाला IR आहे ना, इंडियन तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन आहेच ना, याच पेपरमध्ये आहे ना, ज्याला मी पेपर 2 म्हणतोय किंवा पेपर GSचा. यस, इथं असणारा पेपर 2 तुमचा तसा जर घेतला तर तुम्हाला जे दिलेलंच आहे ते म्हणजेच काय, तर द्विपक्षीय प्रादेशिक जागतिक गट, भारत आणि शेजारील राष्ट्र संबंध, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल कशी सुरू झालं, भारताची सुरक्षा व्यवस्था काय आहे, संयुक्त युनायटेड नेशन म्हणजे काय, भारत व अन्य देश, आणि आंतरराष्ट्रीय समस्या. कुठल्या समस्या, आतंकवाद हा आंतरराष्ट्रीय समस्या आहे, बरोबर ना. ही काय भारताची समस्या काय एकट्या, सगळ्याच देशात होतो की आंतरराष्ट्रीय आतंकवाद, बरोबर आहे. किंवा नैसर्गिक आपत्ती असतात, किंवा आता युक्रेन आणि रशिया युद्ध चालू आहे, पण जगावर परिणाम झाला का नाही युक्रेन आणि रशियाचा, बरोबर. भारताची भूमिका पण त्यातली महत्त्वाची. हे सगळ्या ज्या गोष्टी आहे तुम्हाला या इथे अभ्यासायचं आहे. हा तुमचा असणारा 11वीचं पुस्तक आहे. सर स्टेट बुक न्यू सिलेबसचे, यस न्यू सिलेबसचेच घ्यायचे मोनिका. देर इज नो नीड टू ओल्ड सिलेबस. ॲब्सोल्युटली आपल्याला नवीनच, सगळे नवीन सिलेबस. स्नेहा सर BAचे हिस्ट्रीचे बुक्स केले तर रेफरन्स बुक नाही चालणार आहे ना. बेसिक आणि हिस्ट्रीचे तू रेफरन्स बुक केलं, कारण की तू इफ यू MA डुईंग द MA ऑर द BA हिस्ट्री, ते तुझे रेफरन्स बुक इज चांगल्याच प्रकारचे रेफरन्स बुक असणार आहे स्नेहा, ते पण चालणार आहे. इज इट क्लिअर. 11वी. नाव इट्स 12वी. बघा परत दिलेलं आहे संविधानाची वाटचाल. मग संविधानाची वाटचाल काय, आमची निवडणूक प्रक्रिया म्हणजे काय, राजकीय पक्ष म्हणजे काय, सामाजिक राजकीय चळवळी काय आहे, भारतातील लोकशाही समोरील आव्हाने. इज दॅट सिम्पल. सर्वच्या सर्व हे तुमचं परत 2-2 आहे. 11वीला 2 आहे, 12वीला 2 आहे इथं पुस्तकं. आता 12वीचं परत राजकीय संकल्पना. राज्य म्हणजे काय, स्वातंत्र्य आणि हक्क म्हणजे काय, समता आणि न्याय, तुलनात्मक शासन आणि राजकारण म्हणजे काय, संविधानिक शासन म्हणजे काय, कॉन्स्टिट्युशनल असणारं गव्हर्नमेंट, प्रतिनिधित्वाची संकल्पना ज्याला मी लोकप्रतिनिधी म्हणतो ती संकल्पना म्हणजे काय, न्यायमंडळाची भूमिका काय, त्यानंतर लोक प्रशासन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, विकास, डेव्हलपमेंटल प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध. आहे का अख्खा पेपर कव्हर होती का नाही. माझं म्हणणं हे जर केलं तुम्ही कशाला रेफरन्स बुकमध्ये जाता बाबा. पहिले तुम्ही हे तयार करा, तुमचा कॉन्फिडन्स वाढवा, याच्यावर थोडं लिहायला लागा, दिशा सापडते अभ्यासाची, काय समोर गेलं पाहिजे. इतकं भरकटत लागतं. आणि मी बघतो जुने विद्यार्थी किंवा विद्यार्थी फार कठीण वाटतं, 4-4 अटेम्प्ट झाल्यावर प्री पास होत नाही, 2-2, 3-3 अटेम्प्ट झाल्यावर सिलेबसच माहीत नसते, कारण की दिशा सुरुवातीलाच चुकते आणि तीच दिशा चुकू द्यायची नाही. माझं म्हणणं आहे कायम जर दिशा योग्य पकडली, 1-2-3 अटेम्प्ट खूप झाले, त्या पलीकडे अटेम्प्ट लागतच नाही, खरं तर खूप झाले, हे लक्षात घ्यायचं आहे. दिशा चुकली तर अटेम्प्टवर अटेम्प्ट प्रीज पास होत नाही. हा पण एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. इज दॅट क्लिअर. स्नेहा, मोनिका, विनोद, कार्तिक, प्रणय, शरद, लक्षात घ्या, गायत्री, एव्हरीबडी. हा महत्त्वाचा पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. यस शतिक्षा सर NCERT युजफुल बोर्ड द UPSC आणि MPSC और MPSC ओनली स्टेट बोर्ड्स इज रिक्वायर्ड. यस NCERT बट ऑब्वियस NCERT इज द युजफुल फॉर द UPSC आणि MPSC. पण मी असं म्हणेल जर आपलं फोकस फक्त MPSC असेल तर तुम्ही स्टेट बोर्डात जा. मी असंही म्हणेल की तुम्हाला जर फक्त एक बेसिक, पण मग मी म्हणेल तुला एक तर UPSC MPSC जर करायचं किंवा UPSC करायचं असेल आणि मला काय चॉईस काय, तर सगळे NCERT करू की माझं म्हणणं मग सगळे नाही, तो 11वी 12वी NCERTवर खूप जास्त भर द्यायचा आहे. जर UPSC आणि स्टेट बोर्ड सगळे, पण 11वी 12वी NCERT केलं तरी आपल्यासाठी महत्त्व इज इनफ फॉर द UPSC. त्या पलीकडे आपलं UPSC पण जात नाही, हा पण एक भाग लक्षात घ्यायचा आहे. हा पॉईंट इथं लक्षात ठेव. मी कोणाला म्हणतोय इथं शतिक्षणी टाकलेला प्रश्न आहे, हे लक्षात घ्यायचं. हां भाग 1 आणि हा येतो भाग 2. जगाचा नकाशा आशिया खंड म्हणजे काय, भारत भाग 2, सॉरी 12वीचं भाग 2 काय. आता नक्की 1991 नंतरचं जग कसं, तुम्हाला तसे परराष्ट्र धोरण आणि इंटरनॅशनल रिलेशन आहेच ना, बरोबर. 1991 नंतर महत्त्वाच्या संकल्पना, जागतिकीकरण काय, महत्त्वाची संकल्पना, समस्या, मानवादी प्रश्न, समकालीन भारत, शांतता, स्थैर्य, आंतरराष्ट्रीय एकत्रण, सगळं भारतासाठी पेपर. समकालीन भारत, सुशासन, भारत आणि जग, हे तुमच्या सिलेबसमध्ये पण दिलेलं आहे, बरोबर आहे. संक्षिप्त हे सोडून ईशान्य भारतातील काही माहिती. आता ईशान्य भारतात आज मणिपूरची समस्या आहेच की, बरोबर आहे. अनरेस्ट ईशान्य भारत किती वर्षाची चळवळ, त्याच्यावर प्रश्न आणि त्यावर लेखी प्रश्न येणार, रायटिंग कंप्लीट सिलेबसला मॅच आहे. म्हणून मी म्हणेल तुम्हाला 5वी ते 12वी लक्षात घ्या. 5वी ते 12वी सगळं नीट करायचं. आय एम ॲश्युअर 60% सिलेबस, मी 50 पण म्हणणार नाही. सगळा सिलेबसचा बेस अख्खा पेपर 2चा, भारतीय राज्यघटना, भारतीय शासन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, सगळ्याचा बेस पक्का होऊन जाईल अख्ख्या स्टेट बोर्डात. हा सुद्धा इथं लक्षात घ्यायचा आहे. इज इट क्लिअर. हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. चलो मग पुढच्या विषयाकडे.
आता लास्ट बटवन यस 5वी 6वी 7वी 11वीचं यस 11वीचे 2 भाग आहे 12वीचे 2 भाग आहे. आलं लक्षात? दॅट्स इट. नाऊ नेक्स्ट तुमचा तिसरा पेपर. त्यात काय काय दिलं आहे बघा. तिसऱ्या पेपरमध्ये टेक्नॉलॉजी सायन्स अँड टेक, जो आत्ता आम्हाला लगेच नको आहे. तुम्ही मला लक्षात घ्या, बेसिकमध्ये सायन्स अँड टेक आत्ताच करायचं नाही आहे. ओके. हां, आर्थिक विकास म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था हे करणार आहे आम्ही. नंतर जैवविविधता पर्यावरण हे सुद्धा करणार आहे. बेसिक म्हणून याची पुस्तकं आहे. कुठला? नाही नाही, सायन्स अँड टेक. टेक्नॉलॉजी मीन्स काय? चंद्रयानचा फायदा काय? मेडिकल सायन्स. बेसिक सायन्स काय होतं? केमिस्ट्री बायोलॉजी ते नाही आहे, ते मेन्स प्रीला आहे. ते प्रीच्या वेळेपर्यंत आपण करू, आत्ता नाही करायचं. ते मेन्सला नाहीच आहे, कशा प्रीला. पण ते होतं, सर सांगतील कसं कसं बेसिक करायचं ते लक्षात घ्या. देन सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन आलं का लक्षात? मग आता सध्या आपण यातलं बेसिक म्हणून सायन्स टेक आता आपण लक्षात घालणार नाही आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओल्ड आणि न्यूमध्ये डिफरन्स असा आहे की न्यूचा सिलेबस बराच मॅच होतो या सिलेबसला, हे लक्षात घ्यायचं आहे. न्यूचा सिलेबस काय होतो तुमच्या याला बराच मॅच होतो, एवढा डिफरन्स आहे. ओल्ड पण चांगलेच आहे, पण ओल्डचा आता आपल्याला सिलेबस शोधायला लागतील, अवेलेबल असतील नसतील, म्हणून मी म्हणतोय तुला विक्रम. पण न्यूचा सिलेबस सुद्धा बराच मॅच होतो, हा सुद्धा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. नाऊ नेक्स्ट, आता भारतीय अर्थव्यवस्था. तुम्हाला अर्थव्यवस्था म्हणजे काय, उदारीकरण काय, औद्योगिक धोरण काय, पायाभूत सुविधा काय, असे तुम्हाला साधारणतः टॉपिक आहे. मग आता याच्यात तुम्हाला 8वी 9वी 10वीत जायचं नाही आहे, मी डायरेक्ट 11वीचं पुस्तक म्हणतो. 11वी आणि 12वी इकॉनॉमीचं. 11वीचं बघा, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, पैसा, विभाजन मूल्य, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, भारतातील ग्रामीण विकास, भारतातील लोकसंख्या, भारतातील बेरोजगारी, दारिद्र्य, 91 पासूनचे आर्थिक धोरण, भारतातील आर्थिक नियोजन आणि काही अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना. कितवीचं पुस्तक आहे? 11th NCERT. हे लक्षात घ्या. कंबाईनचा जो सिलेबस तुम्ही मेन्सचा बघत असाल, जेव्हा कंबाईनचे हे टाकतात प्रश्न, कंबाईनच्या मेन्सला अख्खाचे अख्खे पुस्तक हे काय आहे, सिलेबस यांचा मॅच होणार आहे, हे पण इथे लक्षात ठेवायचं आहे. इज इट क्लिअर? हे झालं 11वी. नाही स्टेट बोर्ड, सगळं स्टेट बोर्ड. एनसाईड मी एकही सांगणार नाही आज, ओनली स्टेट बोर्ड. स्टेट बोर्डवर फोकस करून आपल्याला काय करायचं आहे, बेस पक्का करायचा आहे. काहीच गरज नाही आपण स्टेट बोर्डनं पण आपण इलिजिबल होणार, 100% इलिजिबल होणार, हे पण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 12वीचं. 12वीमध्ये मग सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. ज्यांना कंबाईनचा मेन्सचा सिलेबस माहीत असेल त्यांना माहीत आहे की एक टॉपिक आहे तुम्हाला स्थूल समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय, मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स याच्यावर विचारलेले पॉईंट्स आहेत, तो पण इथं लक्षात घेऊया आपण. हा एक पट्टा लक्षात घ्यायचा आहे. नंतर मागणी म्हणजे काय, मागणीची लवचिकता, पुरवठा, बाजाराचे प्रकार, इंडेक्स निर्देशांक म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, सार्वजनिक वित्त व्यवहार, नाणे बाजार आणि भांडवल बाजार, भारताया विदेशी व्यापार. अगेन सिलेबस भारतीय अर्थव्यवस्थेचा असणारा हे 2 पुस्तक केले, मोस्ट ऑफ द सिलेबस आपले कव्हर होईल. बरोबर आहे सर? मी 12th होने के बाद मैंने प्रिपरेशन कैसे स्ट्रैटेजी स्टार्ट कैसे करें? ओके, स्टार्ट विद द बरोबर आहे संजना, बेसिक बुक्स, सिलेबस एंड बेसिक बुक्स. स्टार्ट विद द बेसिक बुक्स एंड देअर नोट्स. Once you completed the notes and basic readings, then the reference book. That is the main strategy. पण फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला वेळ असतो, मग सेकंड इयर, असं 2 वर्षात नोट्स रेडी झाल्या पाहिजे. पहिल्या वर्षात बेसिकचं नोट्स रिडिंग रिव्हिजन, सेकंड इयरमध्ये रेफरन्स बुक, आणि हे थर्ड इयरला अपियर टू द एक्झाम टू क्रॅक द पोस्ट, असं मी म्हणेल. पण मी येतो तुमच्या प्रश्नांकडे, मी येतो, माझं जसं पॉईंट होईल. नाऊ नेक्स्ट, हे झालं तुमचं कुठलं, हा लास्ट विषय अर्थव्यवस्था. आता लास्ट पर्यावरण. पर्यावरण म्हणजे बघा तुम्हाला संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, पर्यावरणीय आघात निर्धारण, आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम, असे टॉपिक्स तुम्हाला आयोगाने दिलेले. पर्यावरण म्हटल्यानंतर GS 3 मध्ये, पेपर 3 मध्ये हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. GS 3 मध्ये हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. चालेल, एक्स्ट्रा पॉईंट विक्रम, पण तुमचे बेसिक पॉईंट्स कव्हर झाल्यावर एक्स्ट्रा पॉईंट जर असेल ओल्डमध्ये ते कव्हर केलं तर सोने पे सुहागा चालणार आहे. हा सुद्धा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. नाऊ नेक्स्ट बघा, आता हे 10वीचं पुस्तक, इट्स अ 10th 10वीचं पर्यावरणाचं छोटंसं पुस्तक आहे. याच्यात लक्षात घ्यायचं आहे जलशिक्षण, पर्यावरण आणि परिसंस्था म्हणजे बघा काय, जल विज्ञान सांस्कृतिक वारसा, पाण्याचा मोजमाप, जल आराखडा, पाणलोट क्षेत्र विकास, जलधारण लोकसहभाग, माठातील जलस्थिती, जलसिंचन, जल कायदे, जलशुद्धीकरण, पर्यावरणीय जीवन पद्धती आणि भूगर्भातील खाऱ्या पाण्याचे नियोजन. बेसिक म्हणून वाचा. हे काय करायचं आहे, बेसिक म्हणून वाचायचं, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे, हे सुद्धा बेसिक म्हणून वाचायचं, इतकं लक्षात घ्यायचं आहे. मग 11वीचं, हे झालं 10वीचं. 11वीचं नैसर्गिक संसाधने, पाणी, जंगल, अन्न, जमीन, खनिजे म्हणजे काय, नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर कसा करायचा, आपत्ती आहे आपल्याला, आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीचे प्रकार, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, आपत्तीचा परिणाम, आपत्कालीन, अख्खा सिलेबस कव्हर होतो ना, छोटंसं जरी पार्ट असेल तर ते बेसिकमधनं. आणि परत इथं दिलेलं आहे हे 12वीचं, मानव आणि पर्यावरण, लोकसंख्या वाढ,
ग्रामीण शहरी वसाहती तिचा परिणाम काय, स्थानिक समुदाय, पर्यावरण आणि आरोग्य, जगण्याचा अधिकार. आजच सांगितलं आहे आजचं येणार आहे विक्रम किंवा जे आता मला कमेंट टाकत होते त्यांनी सांगा मला, मी सांगितलं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे आजच दिला आहे ना. मारडोक पक्षी बरोबर ना, मानव अधिकार, मूल्य शिक्षण, जगण्याचा अधिकार, पर्यावरण प्रदूषण, वायू प्रदूषण, हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, कचरा व्यवस्थापन. शाश्वत विकास म्हणजे काय, विकासाची गरज, ध्येय, शाश्वत विकासाची आव्हाने, शेती, शेतीसमोरची आव्हाने आणि याच्यात असणार 12वीचा हा दुसरा भाग म्हणजे त्यातच आहे ते पुस्तक कंटिन्यू बरोबर आहे. इको लेबलिंग, पर्यावरणाचे मूल्यमापन, पर्यावरणपूर्वक पर्यटन, आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि करार काय, अगेन जलसुरक्षा, जलसंसाधने. याच्यावर आत्ता तुम्ही दाखवले असेल ज्यांनी माझ्या आधीचे लेक्चर्स बघितले NCERTचे. मी मागच्या वर्षी 2023चा प्रश्न दाखवलेला आहे. आपण तेव्हा प्रश्नाचं स्वरूप समजून सांगितलं होतं त्यात मी दाखवलं आहे. आत्ता 2023ला आयोगाने विचारलेला प्रश्न UPSC मेन्सला जगा ट्रॉपिकल कंट्रीज, उष्णकटिबंधीय राष्ट्रांसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट आहे, भूगर्भ खाली होत चाललाय पाण्याची, ते संकट म्हणजे काय, त्याच्यासमोरचे उपाय सांगा. म्हणजे हे जर मला कळलं, जलसुरक्षा काय, जलसंसाधने काय, साधनांची गरज, पाणी टंचाई, मी लिहू शकेल ना काही ना काही. आता UPSCने विचारलं द बेस, इज इट क्लिअर, इतके विषय, दिस इज युअर बेस. हा जर तुम्ही केला, आय विल ॲश्युअर यू तुम्ही रेडी आहात 50%. तुम्हाला फक्त अकॉर्डिंग टू सिलेबस शार्पन करायचं आहे आणि तोडायचं आहे. त्याच्यामुळं अभ्यासाची दिशा अजिबात चुकू द्यायची नाही. मी तुमच्या प्रश्नांकडे येतोय पण मला एकदा फक्त 1 मिनिट पहिले घेऊ द्या, मग मी पुढच्या पॉईंटकडे येतो तुमच्या. माझा 1 मिनिट लक्षात घ्यायचं आहे, मी परत सांगतोय ओके, परत इथं हे करतोय. मला करणारच काय आहे, GS चांगला करायची आहे. काय करणार आहे मी, GS हा महत्त्वाचा आहे. मी GSचा काय करणार आहे, माझा बेस बरोबर आहे पक्का करणार. हे आपलं आजचं महत्त्वाचं सेशन होतं बरोबर आहे. हा GSचा बेस म्हणजेच काय, त्यात मी विषय टाकतो पहिले इतिहास, भूगोल, इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय राज्य व्यवस्था, सेम भारतीय अर्थ व्यवस्था, त्यानंतर मी त्याला समाजशास्त्र म्हणतो, समाज कारण की आपला सामाजिक इतिहास आहे म्हणून समाजशास्त्र ज्याचा कारण की आपल्याला याची 2 पुस्तकं वाचले पाहिजे, आणि पर्यावरण हे म्हणजे माझा GSचा बेस, हे विषयांचा बेस. हा विषयांचा बेस कुठनं करायचा आहे मी परत सांगतोय, महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्ड. आणि ते स्टेट बोर्ड मी तुम्हाला दाखवले होते. याची एक रीडिंग करायची, इथं लक्षात घ्यायचं आहे फर्स्ट रीडिंग. सेकंड रीडिंगला नोट्सच काढायचे, शॉर्ट नोट्स, दॅट्स इट. इथं ते क्लोज करायचं आणि हे नोट झाल्या की याच्या 2 टेस्ट आपण दिल्या पाहिजे, एक MCQ स्वरूपाची पण आणि एक लेखी. तुमचा पाया 100% एवढा परफेक्ट होतो ना, समोरचा रस्ता तुम्ही स्वतःही शोधू शकता, मिळतो आणि तुमचा अभ्यासाची रचना क्लिअर होते. एव्हरीबडी क्लिअर का? यस, मराठी इंग्लिश दोन्ही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मराठी घ्या किंवा इंग्लिश घ्या. अजय हिवरे दोन्हीमध्ये पुस्तकं अवेलेबल आहे, मराठीमध्ये पण उपलब्ध आहे, इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहे. सो दॅट इज युअर बेस. हा पक्का कसा करायचा म्हणून मी ते धडे दाखवलेले आहे. त्याची मी आता तुमच्यावर PDF टाकेलच. फक्त उद्या सुट्टी आहे इथं, पण लक्षात घ्या आपला क्लास आहे, सुट्टी म्हणजे क्लासला सुट्टी नाही आहे, आमच्या ऑफिसला सुट्टी आहे, उद्या गुढीपाडवा वगैरे क्लास होणार. तर मग फक्त परवा तुम्हाला ही सगळी PDF व्यवस्थित टाकेल, त्याला मॅच करूनच तारखा लिहून प्लॅन करायचा मी कधीपर्यंत कव्हर करू शकतो. एव्हरीबडी क्लिअर? एव्हरीबडी क्लिअर का? हां, आता मी येतो प्रश्नांकडे तुमच्या. तुला काही शंका आहे का पहिले विचार, मग मी इकडल्या ऑनलाईन शंका घेतो. नाही ते लेक्चर घेऊ आता, शॉर्टमध्ये निघणार ते नोट्स टाकतो मी, ते आपण परवा म्हणजे 2 दिवसात आपले संपले. हो हो, त्या लेक्चर मेन लेक्चर आहे 1.5 तासाचा पूर्ण अख्खा. आपल्या फाउंडेशन क्लिअर होणार ना. हो, ते आपल्या बॅचमधलं लेक्चर्स आहे, नोट्स कशा काढायच्या आणि टास्क देणार आहे 3 दिवसानंतर नोट्स काढून आणून दाखवायच्या, त्याशिवाय कळणार नाही ना. बरोबर आहे, ते मी लेक्चरमध्ये अख्खा करेल. हा पण एक पॉईंट घ्यायचा आहे. आता मी तुमच्या प्रश्नाकडे जातो, फक्त एवढंच सांगतोय की आता नेक्स्ट लेक्चर कुठला आहे, इंडियन पॉलिटी इंट्रोडक्शन. उद्या पहिलं काय असणार आहे, 2 वाजता भूगोल. भूगोल समजून इंट्रोडक्शन मी करणार, सिलेबस, भूगोलाची प्रश्न कसे आलेत, प्रीची कशी, मेन्सची कशी, आणि आपल्याला कुठल्या लेवलनी भूगोलाचे सगळे पर्याय. मग भूगोलाचं रेफरन्स बुक काय वाचायचं बेस पक्का आल्यावर ते पण उद्या एक्सप्लेन करतो. का वाचायचं नाही फक्त माझ्या नोट्स, यस नोट्सच मी एवढा कॉम्प्रेसिव्ह तयार केलेले आहे. त्यानंतर माझ्यानंतर बस्के सर घेतील अर्थव्यवस्था इंट्रोडक्शन, हा करंट बेस आहे
बरोबर आहे. सरांचं पण स्वतःचं पुस्तक आहे, भस्के सरांचं स्वतःचं बेसिक पुस्तक आहे, सर पण त्या पुस्तकाचं एक्सप्लेन करतात. नंतर परवा पराग देसलेचं इतिहास आणि सामान्य विज्ञान रसाळ सर, असे आपले डेमो सेशन चालू आहे. ज्यांना ॲडमिशन आणि प्रोसेस कंप्लीट करायची आहे त्यांनी याच्यावर नंबर करून ॲडमिशनच्या प्रोसेस कंप्लीट करा. फाउंडेशन बॅच 1 महिन्याची बॅच आहे. ही बॅच 5 मे किंवा 7 मेपर्यंत चालेल. 7 मेला NCERT दुसरी बॅच इमिजिएट स्टार्ट होईल. हे सुद्धा लक्षात घ्या. स्टेट बोर्ड आणि NCERT, पहिले स्टेट बोर्ड आणि NCERT मिक्सिंग करून आपण प्रत्येक टॉपिक कव्हर करत नेणार आहे. मी आता येतो तुमच्या प्रश्नांकडे. फक्त नेक्स्ट लेक्चर आजचं हे आहे, हे इथं लक्षात ठेवायचं, भारतीय राज्यव्यवस्था आणि याच्यातलं. आता प्रश्न घेतो मी आणि प्रश्नांकडे येतो. ठीक आहे. येस सर. सर हे किती दिवसात वाचून झाले पाहिजे? येस प्रणय सर, माझी MSc झाली आहे. मी PSIR आणि एथिक्स केलेला आहे. आता मला नेक्स्ट प्लॅनिंग. येस ओके गुड, चांगला आहे सर. वेन शुड आय द स्टडी ऑफ द ॲटलास, कसं ॲटलास बी स्टार्टेड इन जॉग्रफी? येस, जॉग्रफीचा कुठलाही भाग हा अलॉंग विथ द ॲटलासच अभ्यासला पाहिजे. विदाऊट ॲटलास देर इज नो जॉग्रफी. म्हणजे इमॅजिन किती करणार ना. तुम्हाला म्हटलंय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्हाला इमॅजिन होते ना, बरोबर आहे. मग असा एखादा भाग तर ॲटलास समोर ठेवायचा, विदाऊट ॲटलास नाही. सो ईच अँड एव्हरीथिंग शुड बी द ॲटलास. मग आता मी प्रणयच्या प्रश्नापासून स्टार्ट करतो. जो प्रणयचा पहिला प्रश्न आहे की त्यांनी मला म्हटलं आहे की सर साधारणतः किती दिवसात कनेक्ट झाला पाहिजे. माझं असं म्हणतो आहे, हे जे सगळे मी दाखवलेले असतील, हे सगळे दाखवलेले आपले हे असतील या विषयाचे, मी म्हणेल देअर शुड बी मिनिमम आज तुमच्यामध्ये याच्यात 65 to 75 डेजमध्ये कंप्लीट झालं पाहिजे. मिनिमम किंवा मॅक्सिमम, त्याच्या पलीकडे जाता कामा नाही. यस यस यस, 2 महिने ते 2.5 महिने ऑल सब्जेक्ट्स होतात कवर. नीट केलं तर सोपे सोपे असतात, बरोबर आहे. काही रिपीट आहे तो बरं. आता 18-57 जेवढं खालचे पुस्तक आहे, वरचे पुस्तक आहे ना, जो पाठ झाला थोडी मी परत अभ्यासणार आहे, वाचणार आहे, हे लक्षात घ्या. देअर शुड बी द 65 जो प्रणयन दिलेला आहे मला प्रश्न, त्यावर मी टाकतोय, लक्षात घ्यायचं आहे. ओके, किती? 65 to 70 डेज कंप्लीट विथ शॉर्ट नोट्स, विथ शॉर्ट नोट्स. अशा लेवलने आपण तिथं पोचलो पाहिजे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. ओके, मी दुसऱ्या प्रश्नाकडे येतो जो मला टाकलेला आहे, यानी की माझं PSIR माझा ऑप्शनल आहे, याचा क्लास माझा झालेला आहे. ओके, प्लस माझं एथिक्स सुद्धा झालेलं आहे, बरोबर आहे. माझं म्हणणं आहे आता हे तुझं क्लिअर झालं, तू आता GS कडे लाग. तुला GS 1, 2 आणि GS 3 इतके टॉपिक्स व्यवस्थित करणं गरजेचं आहे. मी म्हणेल आयदर तू याचं पहिले बेसिक पटकन कंप्लीट कर. ओके, ज्या मला इथं विनोदी टाकलाय बेसिक झालं की तुला रेफरन्स बुकला यावं लागेल. कशाला? रेफरन्स बुक. फक्त मी तुला एवढंच म्हणेल की आता जर तुझं हे झालेलं असेल तर फॉर एक्झाम्पल बेसिक वाचूनच रेफरन्स बुक कडेचा. मग मी म्हणेल तुला 2 विषय हाताशी धर प्लॅनिंग करताना. बट ऑब्वियस एक मी तुला सांगेल जॉग्रफी हाताशी घे आणि दुसरा पॉलिटी हाताशी घे. ऑलरेडी तुझा पॉलिटी झालेला आहे अभ्यास त्याच्यातला, त्याच्यामुळे इथं सोपा जाईल. जिओ थोडासा जड जाईल, कॉन्सेप्च्युअल टॉपिक आहे हा. असा करत जॉग्रफी झाला की इथं तुला इको टाक, हे लक्षात घ्या, इथं तुला हिस्ट्री टाक. असा करत तू पुढे जाऊ शकतो आणि त्याप्रमाणे नियोजन कर. फक्त काही करून दिवाळीपर्यंत म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत तुझे GS 1, 2, 3 चे मेन इतिहास, भूगोल, राज्यघटना झालेला इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि सायन्स टेक इतके सब्जेक्ट तुझे विथ टॉपिक्स तुझे क्लिअर पाहिजे. आधी हे सगळे क्लिअर म्हणजे तुला माहीत पाहिजे कुठल्या विषयाला कुठले टॉपिक्स आहे, ही तुझी क्लिअरिटी असली की तुझं ते क्लिअर होईल. हा सुद्धा भाग लक्षात घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? मला कोण टाकलं? विनोद. सो मी म्हणेल तुला पहिले स्टेट, आता तू बेसिक जसं मी सांगितलं तसं कर. GS 1, 2, 3 मधले विषय, त्यातलं इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, पर्यावरण, सामाजिक शास्त्र याचं तुझं बेसिक. आणि बेसिक झालं की 2-2 विषयाचे रेफरन्स बुक घेऊन तू पुढे जा. शतिक्षा सर, वेन शुड आय स्टडी ऑफ द ॲटलास बाय स्टार्ट? यस, स्टार्टिंगपासूनच करा. शतिक्षा हे स्टार्टिंगपासूनच करा, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके, एथिक्स राहिला ना, विक्रम चव्हाण नाही, विक्रम एथिक्स आता करायचं नाही. एथिक्सचा बेस आपण आता बॅचमध्ये एथिक्सचे लेक्चर असणार आहे नक्की. एथिक्स म्हणजे काय इंटरेस्टिंग, पण एथिक्ससाठी GS पहिले समजलं पाहिजे. माझं GS काहीच माहीत नाही मला, मी एथिक्सवर जाणार तर कठीण आहे, बरोबर आहे. एथिक्स ॲज नॉट ॲज द सिलेबस. आता प्रामाणिकपणाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी असू शकते ना. नाही सर, मी थोडा आहे प्रामाणिक, पण कधी कधी असं असतं ते हे शिकवणं वेगळं आहे. सो एथिक्स इज नॉट युअर रिलेट, हा भाग लक्षात घ्यायचा आहे. तो वेगळ्या वेळी चालू करायचा आहे. विक्रम हा पण एक भाग लक्षात घ्यायचा. इज इट क्लिअर? तो माझं PSIR आणि एथिक्स केला आहे, तर तुझं ऑलरेडी विरोधचं केलेलं आहे, पण एथिक्स आता करायचं नाही आहे. GS आधी नीट करा, मग पुढचा भाग एथिक्सचा असेल. सर MP 2025 बॅच फी किती आहे? नरुमन 2025ची बॅचची फी आता ऑनलाईन सांगेल तुम्हाला, पण बॅच चालू होणार आहे जुलैमध्ये.
पहिली आता फाउंडेशन चालू झालेली आहे, ही 3000 फी होती, NCERT ची 5000 फी आहे, ती चालू होईल NCERT ही संपल्यावर, मग तुमची जुलैमध्ये काय होईल फुल फ्लेज बॅच. तोपर्यंत माझं गॅरंटेड आहे फाउंडेशन आहे NCERTच्या पोरांना किंवा स्टेट बोर्ड पोरांच्या बॅचला तेच इतके पुढे गेले असतील अभ्यासात का ते दनादन धावत सुटतील आणि टेस्ट द्यायला मोकळे होतील, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर मी येतो श्रीकांत. ओके सर, मी 12thला आहे, आत्तापासून सुरुवात करायची आहे, चांगला निर्णय आहे. येस चांगलाच आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, असं म्हणतोच ना आपण. जितकं अर्ली पॉसिबल स्टार्ट लवकर केलं तेवढा लवकर आपल्याला इम्प्रूव्हमेंटला चान्स राहतो, हा चांगला निर्णय. पण तुझा 12वीचा अभ्यास करून बघ बाबा, 12वी चांगल्या पर्सेंटनी पास झाला पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी इज 12वी. ते करता करता तू हे कर, हे इथं मी तुला म्हणेल. त्यानंतर नरुमणा, यस मी सांगितलं आहे सर. MPSC बॅच कधी जुलैमध्ये, MPSCची आता बेसिक चालू आहे. मी म्हणेल हा बेसिकच्या पण ॲक्च्युली नरुमण तू एक फाउंडेशनची पण बॅच घे, मग फाउंडेशन फारच क्लिअर करून देतो आहे, ती पण बॅच बघ. प्रणय पूर्ण इयरची बॅच नाही, पूर्ण इयरची बॅच ही जुलैमध्ये. फीज तुला ऑनलाईनचीच आहे, ऑनलाईनसाठीची तुला कळेल. नरुमन फाउंडेशनमध्ये एथिक्स आहे का? यस नरुमन फाउंडेशनमध्ये एथिक्स आहे. एथिक्सचे मी 4 लेक्चर टाकलेले आहे. 4 लेक्चरमध्ये काय करा म्हणजे एका महिन्यात काहीच करत नाही. एक विषय माझा भूगोलच संपत नाही, इतका मोठा विषय आहे, म्हणून ती वर्षभराची बॅच आहे ना. पण विषयाचा बेस काय असतं, विषयात हा विषय नेमका कसा वाचायचा, त्यासाठी मी करंट कसं वाचलं पाहिजे, कुठले कात्रानं कापून ठेवले पाहिजे ना. केस स्टडी येणार ना तुम्हाला उद्या, त्या केस स्टडीचं मानसिकता आणि आयोगाचे आलेले प्रश्न ते विचारचे. कारण सध्या तर UPSC जाईल समोर, कुठे MPSC एथिक्स होतं आधी जुन्या, म्हणून त्याला घेऊन तुम्ही विचार काय केला पाहिजे हा बेस आणि दिशा क्लिअर करणारे लेक्चर असणार आहे. तर देर इज द 4 लेक्चर्स ऑफ द एथिक्स, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके नरुमन, यस प्रगती सर माझे 12चे प्रिपरेशन झालेले आहे, मी फाउंडेशन यस प्लीज करा. मी म्हणेल तुम्ही फाउंडेशन तुमचं जी दिशा तुम्हाला 2 महिन्यानंतर मिळायची ती आत्ता दिशा मिळेल, एवढं असतं बॅचचा उद्देश आहे. फाउंडेशनचा अर्थ तुम्हाला दिशा देणे. फाउंडेशन म्हणजे नॉट अ बिल्डिंग, पण फाउंडेशन इज द बेस ना, तो रेडीच पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. तो तिथं क्लिअर होईल, हा पण एक भाग लक्षात घ्यायचा. सर फक्त जॉग्रफी नाही आहे का? विनोद जॉग्रफीची बॅच स्पेशल आत्ता नाही आहे, जुलैनंतर, कारण की अजून मी जॉग्रफी स्टार्टच केलं नाही ना. जेव्हा जॉग्रफी करेल जुलैनंतर, माझा ऑप्शनल पण स्टार्ट होईल तेव्हा हे करेल, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विनोद किशोर सर कंबाईनला पण न्यू स्टेट बोर्ड, यस नवीन स्टेट बोर्ड क्लिअर पाहिजे किशोर वाचताना, आणि ते स्टेट बोर्ड रिलेट करता आले पाहिजे. त्यासाठी तुला सिलेबस क्लिअर पाहिजे कंबाईनचा काय आहे. सिलेबस क्लिअर नसेल तर रिलेट करता येणार नाही ना. पण नवीनच वाचायचे, नवीनचा सिलेबस पण भरपूर मॅच होतो, हे लक्षात घ्या. फक्त भूगोलासाठी 9वी 10वी ओल्ड, कारण कंबाईनला नवीन प्राकृतिक नाहीच आहे याच्यात, हा पण भाग लक्षात घ्यायचा आहे. सर आत्ता कोणता बेस्ट आहे, कशाच्याबद्दल बोलतोय? नवीनच ॲटलास का? ॲटलास ऑक्सफर्डचा मराठीतून ॲटलास घ्या. कुठला? ऑक्सफर्ड पब्लिकेशन. ज्यांनी नवनीतची घेतली असेल हरकत नाही, फेकू नका, त्याच ठेवा, ठीक आहे. मी सांगतो काही बदलायची नाही, पण ऑक्सफर्डचा मराठीत नाही तो ॲटलास चांगला आहे, तो घेऊनच ठेवायचा. अजय फीज किती आहेत सर? फाउंडेशनची 3000 आहे अजय, फाउंडेशनची 3000 फीज आहे. इज इट क्लिअर एव्हरीबडी? आय होप तुमचे प्रश्न मोस्ट ऑफ द प्रश्न मी घेतलेले आहे. सर एथिक्सचे 4 लेक्चर झालेत का? होणार नाही, होणार आहेत अजून, तर आता बॅच स्टार्ट व्हायची आहे बरोबर ना. कंटेंटचा ते बॅचमध्ये होणार आहे. एथिक्सचे गणित एथिक्सचे बॅचमध्ये लेक्चर्स असणार आहे. आता मी टाइम टेबल केलं, आता इंट्रोडक्शन संपले की एक पहिले भूगोल चालू होईल, भूगोल आणि पॉलिटी संपलं मग तुमचं हिस्ट्री आणि इकॉनॉमी चालू होईल. ते झालं की IR येईल, परत IR झालं की एथिक्स येईल, एथिक्स झालं की निबंध येईल बरोबर ना. निबंध असे ते सगळे करत करत आपले सर्व विषय, सायन्स टेक येईल, आपत्ती व्यवस्थापन येईल, पर्यावरण येईल, सगळे लेक्चर्स आहेत. सगळे लेक्चर्स घेऊनच त्याशिवाय कळणारच नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. तो आपण कळत कळत पुढे जाऊया. सर न्यूजपेपरच्या नोट्स कशा काढायच्या? कार्तिक एक मॅडमने लेक्चर घेतलेलं आहे, करंट कसं वाचलं पाहिजे लोकसत्ताचं, मयुरी मॅडमचं, आपल्याच यूट्यूबवर आहे, फक्त तेवढं हे कर, लक्षात घ्यायचं. आणि बॅचमध्ये तर तुमच्या होणारच आहे, काय कळून घेणार आहे म्हणजे, कारण की टास्क द्यावं लागणार आहे, त्याशिवाय कळणार नाही. आता सगळं वाटतं कळतंय मी बोलताना किंवा टीचर बोलताना, पण घरी घेऊन आपल्या कृतीतनं आपल्याला समजत नक्की काय करावं बरोबर आहे. ते आपण ओव्हरकम करूया, त्या वेळी आपण त्याला तोडूया. यस डेली 3 तास, 1.5 तासाचा एक लेक्चर, परत 15 मिनिटाचा ब्रेक, परत 1.5 तासाचं पुढचं लेक्चर, डेली 3 अवर्सचं बॅच, डेली 3 अवर्स बॅच निरुमण. इज इट क्लिअर? जर बॅचच्या काही शंका असतील, पुढचं लेक्चर चालू होईल 3:45ला, त्या संदर्भात मी सांगितलं आहे, हा फोन नंबर आहे, या फोन नंबरवर शंका असेल बॅचच्या तुम्ही कॉल करा. ॲडमिशन बॅच कुठं असतील काय असतील हे लक्षात घ्या. आजच्या जे टॉपिकची PDF आहे, फक्त स्टेट बोर्डची पहिली PDF देईल, पहिले स्टेट बोर्ड टार्गेट करा, मग NCERT 11वी 12वी NCERT बाकीचं काम नाही, 11वी 12वीत ते पण मी सॉर्टेड करून देईल, तेवढंच करायचं आहे. शेवटी बेस पक्का होऊन उत्तर बरोबर एवढंच टार्गेट आहे ना,
तुम्हाला थोडी विचारलं की आयोगाने NCERT पाठ झालं का MP स्टेट बोर्ड पाठ झालं का मग पुढचे पेपर द्या, असं थोडी आहे. आपण बेस पक्का करायला चाललो आहे ना, तो पुढचा करायचा, त्या वेनी नेतो तसंच करायचं नाही, फार वास्ट होऊन जातं, तसं करायचं नाही. भारतीय अर्थव्यवस्था आत्ताचा लेक्चर आहे, तुम्ही 3:45ला लेक्चर जॉईन करा प्लीज सर्वांनी. उद्या भूगोलाचं असणार आहे माझं इंट्रोडक्शन, आणि माझ्यासोबत कोण असणार आहे, अर्थव्यवस्था भस्के सर, नंतर परवा इतिहास देसले सर, आणि त्याच्यासोबत सामान्य विज्ञानचा रसाळ सर, हे आपले असणार आहे. आणि मग पुढचे बॅचचे टाइम टेबल बॅचचा लेक्चर्स, मग टॉपिक ॲक्च्युली शिकवायला तिथं स्टार्ट होईल. सो आत्ताचं लेक्चर मॅडमचं आहे, 3:45ला हे लेक्चर जॉईन करा. एव्हरीबडी इज इट क्लिअर? किशोर सर तुमचा नंबर पाहिजे होता, डाऊट? यस देतो मी. थँक्यू सर, इट वॉज रिअली गुड सेशन. थँक्यू ऑलमोस्ट. ओके, मी माझा नंबर इथं फक्त करून देतो. फक्त पहिले मेसेज टाका. आता तो म्हणतो आपला अजयचा, सर तुम्ही रिप्लाय नाही केला. ओके, मी बघितला असेल पण विल ट्राय, मी रिप्लाय करतो. परत टाक एकदा अजय. 942105 तुमच्या अभ्यासाच्या क्युरी कुठल्या असेल त्या मला टाका. ओके, अभ्यासाच्या क्युरी कुठल्या असेल त्या टाका. आय विल आन्सर. नेक्स्ट सेशन हे होईल 15 मिनिट गॅप. चालेल, थँक्यू सो मच. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. ओके, यस PDF टेलिग्रामवर, यस नाही बॅचवर येईल, बरोबर आहे PDF, आणि तिथनं मग तुम्ही हे घ्या. चालेल अजय, थँक्यू सो मच. प्रियंका, येस एव्हरीबडी थँक्यू. मी स्टॉप करतो, परत जॉईन व्हाल 15 मिनिटांनी 3:45ला मॅडम लेक्चर चालू करेल इंडियन पॉलिटी. थँक्यू.